यजुर्वेदाय स्वाहा सामवेदाय स्वाहा तनुवेदान्यः चंद्रान दिगुभ्येन दिगुभ्येन आत्मेन महंतरात्मेन मह परमात्मेन मह प्रणवस्य परब्रह्म ऋषिः देवी गायत्री छन्दः परमात्मा देवता प्राणायामे विनियोगः भूः ओं भुवः ओं स्वाहा ओं महाञ्जनान्त्वां दियो यो न प्रचोदयात् ओं भुवः ओं स्वाहा ओं जनान्त्वां सतं सर्वोदिविस्यादिः दियो यो न प्रचोदयात् ओं भुवः ओं स्वाहा ओं जनान्त्वां सतं सर्वोदिविस्यादिः दियो यो न प्रचोदयात् अपोजित संतं ब्रह्म भूर्भुवस्वरो गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिन्धु कावेरी जलेऽस्मिन् सन्निधिं कुरु कृष्ण कृष्ण गोविन्द गोविन्द कृष्णाज्ञं मनसा आदि ब्रह्मणः दित्यपरार्धे श्वेतवराः कल्पे वैवस्वतोऽनन्तरे अष्टाविंशतितमे कलियुगप्रथमपादजमुदीपे भारतविश्वभृतखण्डमेरोः दक्षिणपार्श्वे दण्डाकारणे गोदावर्याः दक्षिणकुले शालिवानशके बौद्धावतारे पुरुषं कृते अस्मवर्तमाने व्यावहारिके सहस्रस्य दक्षिणायने वर्षतो भाद्रपदमासे कन्निके शुक्लापक्षे पौर्ण्यां पुण्यतो कृष्णपक्षप्रतिपद्यां पुण्यतिथौ च बुधसमयवसरतायां शुभनक्षत्र शुभयोग शुभकर्णादि एवं गुणविशेषेण विशिष्टायां शुभपुण्यतो अस्माद्गुणं श्रीमद्वाचार्येण हृत्कौणोद्यनिवासुवासुदेव संकृष्णप्रद्युम्ननिरुद्धचतुर्मूर्त्यादि अनन्त अवतारात्मकश्री लक्ष्मी सहित श्री सत्यराम स्वामिनः परमानुग्रह सिद्ध्यर्थं समस्त यजमानसकुटुम्बकानां क्षमस्तैर्वीर्यभयैश्वर्यभाग्यसिद्ध्यर्थं संसूचित समस्त नवग्रह दोषा पीडा परिहारार्थं विशेष भक्तजनानां क्षेमस्थैर्वीर्यैश्वर्यभाग्यसिद्ध्यर्थं सज्जमानस्य विष्णुगोत्रोद्भवस्य रोहिणी नक्षत्रे वृषभराशो जातस्य उमाशंकर रुक्मांगददासज्जमानस्य क्षेमस्तर्वजुवेश्वरभाग्यसिद्ध्यर्थं तदनन्तरं सिंहाल गोत्रोद्भवस्य उत्तराषाढा नक्षत्रे धनुराशो जातायाः प्ररित सिंग्ला नाम्नी यजमान्याः क्षेमस्तर्व अभयैश्वर्यभाग्यसिद्ध्यर्थं तदनन्तरं हरिता गोत्रोद्भवस्य अश्विनी हरितस गोत्रोद्भवस्य अश्विनी नक्षत्रे मेषराशो जातस्य विपुल विलास कुलकर्णी दासजमानस्य क्षमस्तर्वजुवेश्वरभाग्यसिद्ध्यर्थं तदनन्तरं रेचार्ला गोत्रोद्भवस्य स्वाति नक्षत्रे तुलाराशो जातस्य रविचन्द्रबाबु दासजमानस्य क्षमस्तर्वजुवेश्वरसिद्ध्यर्थं तदनन्तरं शाण्डिल्य गोत्रोद्भवस्य मूला नक्षत्रे धनुराशो जातस्य भरतदासजमानस्य तदनन्तरं पूर्वाषाढ़ा नक्षत्रे धनुराशो जातस्य फ्लोरियन दासजमानस्य क्षेमस्तर्वैश्वर्यभाग्यसिद्ध्यर्थं तदनन्तरं कृत्तिका नक्षत्र वृषभराशो जाताय गेब्रियला नाम्न्याः यजमान्यः क्षेमस्तर्वैश्वर्यसिद्ध्यर्थं तदनन्तरं अरिहन्त गोत्रोद्भवस्य अश्विनी नक्षत्रे मेषराशो जातस्य सागरदासजमानस्य क्षेमस्तर्वैश्वर्यभाग्यसिद्ध्यर्थं तदनन्तरं काश्यप गोत्रोद्भवस्य पुष्या नक्षत्रे कर्काटकराशो जातस्य हरीश कुशाल विष्णुदासजमानस्य क्षमस्तर अभयैश्वर्यभाग्यसिद्ध्यर्थं तदनन्तरं नायर गोत्रोद्भवस्य भरणी नक्षत्रे मेषराशो जातस्य धनराज राजप्पन दासजमानस्य तदनन्तरं भारद्वाज गोत्रोद्भवस्य श्रवणा नक्षत्रे मकरराशो जातायाः
वनगुरी सरस्वती नाम्नी यजमान्यः क्षमस्तरोरभयैश्वर्यविरागसिद्ध्यर्थं समस्त यजमानसुकुटुम्बकानां क्षमस्तरोरभयैश्वर्यविरागसिद्ध्यर्थं तदा एतेषां समस्त यजमानसुकुटुम्बकानां क्षमस्तरोरभयैश्वर्यविरागसिद्ध्यर्थं लक्ष्मी सहित श्री सत्यनारायण स्वामिनः परमानुग्रहसिद्ध्यर्थं कलश मध्ये स्वस्तिका मध्ये भिन्न मध्ये यावच्छक्तिकल्पोक्तज्ञानवाहनां षोडशोपचार पूजा सत्यनारायण पूजा कर्म सिद्ध करिष्ये आगमार्थं देवानां गमनार्थान्तरक्षसां कुर्वे घण्टरवां तत्त्वा देवतां प्लाचनं जगद्वन्येमः प्रार्थनां समर्पयामि शङ्खपूजां करिष्ये ओं तम्पुरा साग्रोत्पन्नां श्रीनाथक्रियनिमित्तस्कृतिवेश पाञ्चरञ्जि नमो श्री दर्शनादिवे सङ्कर्षय किं स्पर्शनीयं च विलयम्यन्त्वापानितमस्त्रियोधेतनत्वा शङ्खं क्लेशिष्टां त्रेणान्विष्णुः यस्मापैतुविन्दं तस्य पुण्यमनन्तकं ह्रीं पाञ्चरण्याय नमः ह्रीं पाञ्चरण्याय नमः ह्रीं पाञ्चरण्याय नमः ह्रीं पाञ्चरण्याय नमः ॐ पवित्रवा सर्वावस्थामतोऽभिनयश्रीमदिकाक्षं सभाह्याभ्यन्तरशुचिवं कलशपूजां करिष्यं कलशस्यं के विष्णुगणेरुद्रे गुरुगणेशादिं प्रार्थयिष्यम् आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः आदिगुरुभ्यो नमः मूलगुरुभ्यो नमः गुरवे महादिगुरुभ्यो नमो मूलगुरुभ्यो नमः श्री देवतापार्षदेभ्यो नमः ध्यायामि ध्यानं सर्पयन् वाहयमेवं सर्पं पादरं राजोपचार पूजां सर्पं सुप्रसन्नोर्दो भवन्तु पूज्याय राघवेन्द्राय सत्यधर्मरताय च भजतां कल्पवृक्षाय नमतां कामधेनवे गुरवे नमः सुदुष्टप्रार्थनां सर्पमि अनुज्ञां देहि सुमुखश्च एकदन्तश्च कपिलो गजकर्णकः लम्बोदरश्च विकटोऽग्रराजो गणाधिपः धूमकेतुगणाध्यक्षो भालचन्द्रो गजाननः द्वारशयितानामानि पटेषुनेऽपि विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमेऽत्र सङ्ग्रामे सर्वकार्येषु विघ्नः तस्य न जायते शुक्लाम्बरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नं शान्तिः अभीप्सितासिद्ध्यर्थं भुजते सर्वते सर्वविघ्ने तस्मै गणाधिपते नमः निश्चित गणपति गणेश त्वामाहुर्वीकृतौ निरते त्वक्रियते किञ्चनारि महामर्कमगवाञ्चित्रमर्च आराध्यसे प्राणवत प्रणेत्र प्राणादिराजेन समीरणेन ज्ञानसुखे पुनर्संशण प्रसिद्ध महागणपति ध्यायामि ध्यानं सर्पयामि सर्पं पादरं समस्त राजोपचार पूजां सर्पं सुप्रसन्नवरदो भवन्तु सुप्रसन्नवरदो भवन्तु तदरीयबलहानि नित्यं सपन पूगीव्रस्मैतं नागवल्यदलेतं कर्पूर्णचूर्णसहितं ताम्बूलं प्रेषणमुखं ताम्बूलमहानिवेद्यं च पुत्रपुष्पस्तुभ्यं समर्पयामि वक्रतुण्डमहाकाय कोटिस्वरसमप्रभा निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा क्षिप्रप्रसादाय महागणपते मम सुदृष्टप्रार्थनां समर्पयामि तथा कलशाचरणं करिष्ये महीभ्यो पृथिवी च क्षिता पितृतानो बलिभिः ओषधय समरन्ते सोमेन सह राज्ञा यस्मै प्रणोति ब्राह्मणस्तं राजन् पारयामसि आकलशेषु धावति शिनवर्गाहते विद्रोणाचरित्रजस्व भानुवन्निः ज्योतिष्मतोपतो रक्षते आकृताननुर्भणमयितु जोगोमपमनोर्गवजने देवीं जनम् इमं मे गङ्गे यमुने सरस्वतीशद्रेशोऽन्तरात्मकृषिज्ञाजिक्यशिवमया सहिरत्नानि दाशे स्वाति सविताभगाः तं भागं चित्रमीमहे अश्रुतेव निषदनं प्रणयो सृष्टिकृताः गोपाजत्किरासते सर्वपुरुषं पूर्णादर्विभ्रावाता सुपूर्णभ्ररापातावस्नेक्रां शंशतकृतो या प्रीर्या प्लापुष्पा याशा पुष्पणीः ग्रास्वतिभितुस्तास्तानो मुञ्चन्तं हासः इति कलशस्थाने मण्डलनिमाय तदुपरि धान्य तण्डुलराशिन् स्थाप्य तदुपरि रजतकलशपात्रं निक्षिप्य उदकं सम्पूर्य मङ्गलद्रव्याणि निक्षिप्य पञ्चफलवानि निक्षिप्य फलाञ्च निक्षिप्य वस्त्राञ्च निक्षिप्य कूर्चञ्च निधाय पुष्पञ्च निक्षिप्य सम्पूर्णकलशनिर्माण तन्मध्ये यावच्छक्तिकल्पोक्तध्यानवाहनादि षोडशोपचार पूजाख्यं कर्मसिद्धकरिष्ये कलशस्य मुखे विष्णुकण्ठे रुद्रे समाश्रिताः मूले ततस्रो ब्रह्म मध्यमातृणाश्रिताः कुक्षुतो सागरा सर्वे सत्त्वद्वीपा वसुन्धरः ऋग्वेदे तुर्वेदा सामवेदे तुरणाहङ्गेश सहिता सर्वे कलशांशमाश्रिताः यान्तु कलशपूजां कृतक्षयकारकं सर्वे समुद्रातीतान्दाः गंगे च मुने च व गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जले स्मिन् कलशमध्ये गंगा भागीरथ्यं गंगे च मुने च व गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जले स्मिन् कलशमध्ये गंगा भागीरथ्यं अवाहिनी
गायत्रीं गायत्रीम् अवाहिं सावित्रीं सावित्रीं सरस्वतीं सरस्वतीम् अवाहिं स्थापयामि पूजयामि प्रसन्नवरदो भवन्तु तत्त्वायामि श्रीपवनसृष्टुपकलशे वरुणावाहनीमङ्गं तत्त्वायामि ब्रह्माणा वन्दमानसरशासे जवानुहिर्भिः अहेनवनोर्णेः बुद्धुषं स्वानाप्रमुषिः भूवर्णमवाहिनी स्ववर्णमवान् भूर्भुवस्ववर्णायमवर्णम् अवाहिं स्थापयामि पूजयामि कलशमध्ये त्र्यंबकं जामि हिंसगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकं रुद्रायणमुरुसरुद्रम् अवाहिं स्थापयामि पूजयामि इदं विष्णुचक्रमे त्रिदानि दाते पदं समूलमस्वां श्री विष्णवेव उरुस विष्णुम् अवाहिं स्थापयामि पूजयामि ब्रह्मजिद्यानुकुलब्रह्मचष्णे कलश ब्रह्मणे नमः भूः ब्रह्माणमवां स्वब्रह्माणं गुरोस ब्रह्मणे नमः ब्रह्माणम् अवाहिं स्थापयामि पूजयामि सुप्रसन्नवरदो बन्धु सुप्रसन्नः गौरी गुरोस गौरीम् अवाहिं स्थापयामि पूजयामि गणपति गुरोस गणपतिम् अवाहिं स्थापयामि पूजयामि कलशाभिमान देवताभ्यनुल्लं प्रतिज्ञात्मने नमः गन्धं सर्पयामि खम् आकाशात्मने नमः दीपं सर्पयामि रम्भज्ञात्मने नमः दीपं सर्पयामि समस्तराजोपचारपूजां समर्पयामि सुप्रसन्नवरदो सुप्रसन्नवरदो कलशाभिमान देवताभ्यो नमः कलं प्रतिज्ञात्मने गन्धं सर्पयामि खम् आकाशात्मने नमः दीपं सर्पयामि रम्भज्ञात्मने नमः दीपं सर्पयामि समस्त कदलीय महानिवेद्यं सर्पयामि पूगीप्लसनहितनागलितं कर्पूरचलितं ताम्बूलं प्रतिगृह्यतां कृतां महानिवेद्यं सर्पयामि सीतमकरषण्णां द्रोणान्तरेतरां कलधर्तकलशोद्बलावीतिविष्टां विधि हरिहरिरूपां सिन्धुकुटीरचूडाम्बा सीता सीतरुक्लं जानवीं तानवीं गङ्गा भागीरथ्यै नमः मनसो दृष्टप्रार्थनां सर्पयामि सुप्रसन्नवरदो भवतु सुप्रसन्न वरदो भवन्तु अधिप्रत्रेता सीता श्री आदित्यनवग्रहाराधनाख्यं कर्म सिद्धिकृष्वं दिवा आकृष्णेन जयसा वर्तमानो निवेशेन उत्तमकिञ्चेन सवितारतेन देवो याति भुवनानि पश्यन् कलशमध्ये प्रतिरेता सीता श्री आदित्यन्मभूः आदित्यमवां स्व आदित्यमां गुर्वस्वः आदित्यमवां स्थापयामि पूजयामि आदित्यसरदेवताग्निं गुरोसग्निमवां स्थापयामि पूजयामि प्रतिदेवता रुद्रायण गुरोस रुद्रम् अवाहिं स्थापयामि पूजयामि अधिप्रत्रेता सीता श्री आदित्यान् हध्यायं जयं सर्पयामि समस्तराजोपचारपूजां सर्पयामि आप्यायसु समेत देवशतसमरोष्ण्यं भवावाजसंगते कलशमध्ये अधिप्रत्रेता सीता श्री चन्द्रायण गुरोस चन्द्रम् अवाहिं वा चन्द्रं गुरोस चन्द्रायण चन्द्रमां स्थापयामि पूजयामि चन्द्रादेवताभ्यं हद्यम् अवाहिं स्थापयामि चन्द्रप्रत्रेता गौरी गुरोस गौरीम् अवाहिं स्थापयामि पूजयामि सुप्रसन्नवरदो भवन्तु सुप्रसन्नवरदो भवन्तु अग्निमोदाद्यकौदिव्या अयम् अपां रेतांसि जमते कलशमध्ये अधिप्रत्रेता सीता श्री अंगारकर्मभूः अंगारकमवां स्थापयामि पूजयामि अंगारकस्य रेता पृथिव्यां पृथिवीमवां स्थापयामि पूजयामि अंगारकप्रत्रेता स्कन्दायन गुरोस स्कन्दम् अवाहिं स्थापयामि पूजयामि अधिप्रत्रेता सीता श्री अंगारकायन मनसो भुष्टप्रार्थनां सर्पयामि उद्यद्वद्दं समनसकाय समग्रं बहुस्निलाः तदिक्रामचन्द्रं निक्पाय वः कलशमध्ये अधिप्रत्रेता सीता श्री बुधायम गुरोस बुधम् अवाहिं स्थापयामि पूजयामि बुधादेवता विष्णुवेन गुरोस विष्णुम् अवाहिं स्थापयामि पूजयामि बुधप्रत्रेता पुरुषान्म गुरोस पुरुषम् अवाहिं स्थापयामि पूजयामि बृहस्पति अत्यदरुहारहात्कृमत्यनेषु इत्येतचुरासरस्पासरेयुचित्तं कलशमध्ये अधिप्रत्रेता सीता श्री बृहस्पत्येम गुरोस बृहस्पतिम् अवाहिं उपचारपूजां बृहस्पतिदेवता इंद्रायण गुरोस इंद्रम अवाहिं स्थापयामि पूजयामि बुधप्रत्रेता ब्रह्मणे गुरोस ब्रह्माणम् अवाहिं स्थापयामि पूजयामि शुक्रान्ते अन्यद्विधान्ते निर्दुष्टुर्पेन्दुर्वासी विश्वायि मायावस्यराद्रपोषमरासस्तो शुक्रायं गुरोस शुक्रम् अवाहिं स्थापयामि पूजयामि शुक्रादेवता इंद्राण्येम गुरोस इंद्राणीम् अवाहिं स्थापयामि पूजयामि शुक्रप्रत्रेता इंद्रायण गुरोस इंद्रम् अवाहिं स्थापयामि पूजयामि प्रसन्नवरदो भवन्तु शनीश्वरो राशितो शमग्निरग्निः करश्चन्न सवितसूर्याः संवादो वातरापस्थिताः कलशमध्ये अधिप्रत्रेता सीता श्री शनीश्वरां गुरोस शनीश्वरम् अवाहिं स्थापयामि पूजयामि शनीश्वरस्य प्रजापतिं गुरोस प्रजापतिम् अवाहिं स्थापयामि पूजयामि प्रत्रेता यमायं गुरोस यमम् अवाहिं स्थापयामि पूजयामि प्रसन्नवरदो भवन्तु कयान चित्रा भुवा ज्योतिषा कया श्रेष्ठायां तां राहवे अधिप्रत्रेता सीता श्री राहवे गुरोस राहुम् अवाहिं स्थापयामि पूजयामि राहुरनेता सर्पेभ्यः सर्पेभ्यः अवाहिं स्थापयामि पूजयामि राहो प्रतिरेतं गुरुसंवृत्तिम् अवाहिं स्थापयामि पूजयामि केतुं कृणन्ना केतुवे पेशो मर्या पेशसे ए संशब्दरायता अधिप्रत्रेता सीता श्री केतुवे गुरुस केतुम् अवाहिं स्थापयामि पूजयामि केतुरदेता ब्रह्मणेम गुरुस ब्रह्माणम् अवाहिं स्थापयामि पूजयामि केतुप्रत्रेता चित्रगुप्तान् गुरुस चित्रगुप्तम् अवाहिं स्थापयामि पूजयामि अधिप्रत्रेता सीता श्री
दुर्गायै मवरसो दुर्गा मां स्थापयामि पूज्यं गणपति गणपति मां स्थापयामि पूज्यं वास्तुष्पतिं गुरुवस वास्तुष्पतिं मां स्थापयामि त्र्यम्बकरुद्रम् अवामि अभयङ्करीन्द्रं वरस अभयङ्करीन्द्रं मां स्थापयामि पूजयामि श्रीं वरस श्रीं हवाहिं स्थापयामि पूजयामि सुप्रसन्न वरदो भवन्तु लोकपालकदेवताभ्यं हवाहिं स्थापयामि पूजयामि आरोग्यं पद्मबन्धुरुत्तरसम्पदां शीतरश्मिः भूलाभं भूमित्रः सकलगुणितां भाग्भूतिं च सौम्यः सौभाग्यं देवमन्त्रदीपवैश्वनं भार्गवशौरिमर्किः दीर्घायुः तारमरिष्टानि प्रणश्यन्ति दुरतानि भयानि च शान्तिरसुमञ्चास्तु ग्रहाः कुर्वन्तु मङ्गलमधिप्रग्रहीता शीघ्रशारीरिकग्रहीताभ्यं मनसो भीष्टप्रार्थनां सर्वं सुप्रसन्नवरदो वरदो सुप्रसन्नवरदो वरदो द्वारपालपूजां करिष्ये नन्दं सुनन्दं गुरुडं प्रचण्डं चण्डमेव च जयं च विजयं च कुमुदं कुमुदेक्षणं पुरद्वारश्यं जयान् विजयान् दक्षिणद्वारश्यं नन्दान् सुनन्दं पश्चिमद्वारश्यं बलान् पट्फलान् उत्तरद्वारश्यं कुमुदायन् कुमुदाक्षान् मध्ये नवरत्नं स्वरूपनिशिवत् लक्ष्मीसहितसत्यादेवताभ्यं द्वारपालदेवताभ्यं द्वारपालपूजां सर्वं दिक्पालपूजां करिष्ये इन्द्रायन् महाग्नेन महिमान् निरतेन वरुणायन् वायुवेन सोमान् ईशानाय दिक्पालदेवताभ्यं दिक्पालपूजां सप्तमी पीठपूजां करिष्ये परदेवतायै नमः श्रीगुरुभ्यो नमः आदिगुरुभ्यो नमः कुलगुरुभ्यो नमः सर्वदेवताभ्यो नमः गरुडाय नमः वेदव्यासाय नमः दुर्गायै नमः सरस्वत्यै नमः धर्माय नमः ज्ञानाय नमः वैराग्याय नमः ऐश्वर्याय नमः धर्माय नमः ज्ञानाय नमः अवैराग्याय नमः अनैश्वर्याय नमः परमपुरुषाय नमः आधाररूपिण्ये शक्ते नमः मूलप्रकृते नमः पूर्वाय नमः अनन्ताय नमः सर्वजन्तकल्पेनि प्राणप्रतिष्ठापनाख्यं कर्मसिद्धिकरिष्यम् आं क्लीं क्रों यं रं लं सः अस्मिन् राशिमध्ये बिन्दुमध्ये सर्वे प्राणाः प्राणाः सर्वे जीवाय स्ताः सर्वेन्द्रियाणि इह स्थितानि स्वयवाकाशस्वतरूपरसगन्धश्रोतरिक्वाग्राण पादपायूपस्तमनोभीतङ्करज्ञानात्मनिन्द्रात्मनि ब्रह्मात्मनि महागत्यागत्य सुखं पुण्यत्व स्वाहस्य श्री लक्ष्मी सहित श्री सत्यादेवताभ्यं महाकाशं कृष्णदेशस्तिकामध्ये अवाहिं स्थापयामि पूजयामि सुप्रसन्नवरदो वरदो ओ नमो नारायण नमो नमो नारायण नमो नमो नारायण नमो नमो नारायण नमो नमो नारायण ओ नमो नारायण नमो 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 नमो नारायण ओ नमो नारायण नमो नमो नारायण नमो नमो नारायण ध्याये सत्यं गुणातीतं गुणत्रयसंयुतं लोकनाथं त्रिलोकेशं कोस्वावर्णं हरिं नीलवर्णं पीतवस्त्रं शिवसंतोषं गोविन्दं गोकुलान्तं ब्रह्माद्यैर्भूतं लक्ष्मीसहितसत्यादेवताभ्यो नमः अवाहयं स्थापयामि पूजयामि पूजावसानकालपर्यन्तं स्वस्तिरो भव ओं यावच्छक्तिकल्पोक्ति पूजात्मकर्मसत्य करिष्ये सहस्रशेषे श्री अनुष्ठुप्छन्दः परमपुरुषो देवता सहस्राशीषा पुरुषा सहस्राक्षा सहस्रापात् सभूमिं मिश्रितो ऋत्वारत्यातिष्ठदशाङ्गुलं हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतरसजां चन्द्रां हिरण्यं लक्ष्मीं जातवेदो मावः आगच्छ भगवान् देवास्थाने चात्रास्थितो भव यावत् पूजं करिष्यं तावत् सुनिधो वा लक्ष्मीसहितसत्यादेवता भाषिदेभ्यो नमः आवाहयामि आवाहनं समर्पयामि पुरुषे वेदं सर्वं यद्भूतं यच्चव्यं वृतामूतत्वस्येषणेन तिरोहाति ताम आवह जातवेदो लक्ष्मीनभनगामिनीं यस्यां हिरण्यं देयं गावश्यं पुरुषानहं रत्ने नानाविधिरिक्तं स्वर्णपीठविराजितम् आसनं देवी देवेश प्रीत्यर्थं प्रतिगृह्यतां लक्ष्मी सहितसत्यादेवताभ्यो नमः सुवर्णपीठं कल्पयामि स्वर्णपीठम् एतावानस्य महिमातो ध्यायां शुपुरुषः पादो ओसिह भावत् पुनः पादोऽस्य विश्वाभूतानि पादासं तन्वी अश्वपुरामृतामध्यं रस्यनादिप्रमोदिनीं श्रियं देवीं पह्ये श्रीमादेवी जुषतां नारायणमस्ते सुनकारणतारकः ग्रहाणपाद्यं देवेशमो सौख्यवदिनं लक्ष्मी सहितसत्यादेवताभ्यो नमः पादारविन्द्योः पाद्यं सर्पमित्रपादो देवोषः पादो ओसिह भावत् पुनः ततो विश्वमित्रां दशाशनाशने अभिः कांसोस्मितां हिरण्यप्राकारमार्द्रां ज्वलन्तीं तृप्तां तर्पयन्तीं पद्मेश्वरां पद्मवर्णां तामिह बह्वे श्रियं व्यक्ताव्यक्तस्वरूपाय ऋषिकेशपते नमः मया निमित्तो भक्त्या द्रोह्यं प्रतीक्षितं लक्ष्मीसहितसत्यादेवताभ्यो नमः हस्तयोः अर्घ्यं समर्पयामि तस्मात् विराळाजायत विराजोऽधिपुरुषः स जातोऽत्यागशतपश्चाद्भूतो पुनः चन्द्रां प्रवासां यशसा ज्वलन्तीं श्रियं लोके देवजुष्टमुदारां तां पद्मिनीं शरणमहं प्रपद्ये अलक्ष्मीमेन नश्यतां त्वां वृणे मन्दाकिन्यस्य द्वारि सर्वपापहरं शरणं कल्पितदेव सम्यक् आचमनीयं त्वा लक्ष्मीसहितसत्यादेवताभ्यो नमः मुखे आचमनीयं समर्पयामि यत्पुरुषेण हविषा आदिवायुतन्वतां वसन्तोऽस्यासि राज्यं ग्रीष्मशरद्धविः आदित्यवर्णे तपसो जातो वनस्पतिवक्षोत विल्वः तस्य फलानि तपसा अनुदन्तु वाक्यान्तरायाश्च बाह्या लक्ष्मीः मधुवर्कं ग्रहाणि तन्दमज्ञा सहितं भक्त्यादरामि देवेशा सच्चिदानन्दविग्रह लक्ष्मीसहितसत्यादेवताभ्यो नमः मधुवर्कं समर्पयामि स्नानं पञ्चामृतं देवाग्रहाण पुरुषोत्तमानातनातन सर्वज्ञा गिर्वाणप्रतप्रिया लक्ष्मीसहितसत्यादेवताभ्यो पञ्चामृतस्नानं समर्पयामि आप्याय स्वसमेत देवशत सोमरुष्ण्यं भवावाचस संगते
दधिक्रावणोकादिशं जिक्ष्णो रक्षसवाजिनासरोगिनं प्रतिपणायुं शितारिषत् घृतं विमिक्ष्य घृतमस्य योनि घृतेश देवः महादय स्वश्वा श्रुतोधमादय स अनुश्रुधामवहमादय स्वाहा कृतमृषवाक्षहव्यं मधुवातारता इति मधुक्षरन्ति सिन्धवः मार्निन्न सन्तोषति मधुनक्तमतोषसमुद्वत्पार्थिवं रजः मधुद्योरस्तु न पिता मधुमानो वनस्पतिमनुमानस्तु सूर्यमादिगावो भवन्तु नः स्वादुपवस्य जिन्मने स्वादेन्द्रासमहवितुमानि स्वामित्रवणाय बृहस्पति मध्वान् अधाभ्यः ॐ फलं मनोरथ फलं पुत्रपौत्र प्रवर्धनम् अस्मालक्ष्यप्रदानेन अतः शान्तिं प्रयश्च मे अपोष्टामियो भुवस्थानो ऊर्जेतरात्रामहिरुणाचक्राशियो श्रुतमर्तसभाजयति नः उषतीरिव मात्रः तस्मात् आरङ्गमः सक्षाजनतापो जनता जनः नानातीर्थहृतं च त्वयं गन्धे श्रुतं नानातीर्थहृतं च त्वयं गन्धे श्रुतं स्नानार्थं च प्रयच्छामि स्वीकुरुषदयन्ति लक्ष्मीसहितसत्यादेवताभ्यं शुद्धोदकस्नानं समर्पयामि तं यज्ञं बहिर्षिपोक्षं पुरुषं जातमकृतः तेन देवाय जनता साध्यार्षायशे उपैत मां देवसकः कीर्तिश्च मण्डिना सह प्रादुर्भूतोऽस्मि राष्ट्रीं कीर्तिं वदतीन्द्रात्मे वेदसूक्तसमयिते वेदसूक्तसमयिते यज्ञसान्ते स्वर्णतदैव आससे प्रतीक्षितं लक्ष्मीसहितसत्यादेवताभ्यं वस्त्रयुग्मं समर्पयामि तस्माद् यज्ञः सर्वतः संवृतं पशुराज्यं पशून्तां शक्रे वायुव्यं नारायण्यं ग्राम्याशये ब्रह्मा विष्णुमहेशनिर्मितं ब्रह्मसूत्रकं यज्ञोपवीतन्यप्रियतां कमलाप्ति लक्ष्मीसहितसत्यादेवताभ्यं यज्ञोपवीतं समर्पयामि तस्माद् यज्ञः सर्वतः सामाज्यजिरे ए छन्दां च रज्जिरे ए तस्मात् जाता अजा यथा क्षुत्पैपामसामलां जीविष्टाम् लक्ष्मी नाशयाम्यहम् अभूतिं समृद्धिं सर्वां निगुणोदमे ग्रहात् गन्धद्भारां दुरादृश्यं तुष्टां कृष्णीं ईश्वरीं सर्वभूतानां तामिह पह्वेष्यं गन्धं समर्पयामि मल्लिकादिसुगन्धिं मालत्यादिनोपमयार्थानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृह्यतां लक्ष्मीसहितसत्यादेवताभ्यं पुष्पाणि समर्पयामि श्रीखण्डं चन्द्रं दिव्यं गन्धाढ्य सुमनोहरमिदे परं श्रेष्ठं प्रीत्यर्थं प्रतिगृह्यतां गन्धं समर्पयामि ऐहिरिवभोगैः पर्येति भाधं जाया हेति परिवादः हस्तग्नोष्वाविष्वान् पुमान् पुमांसं परिपातु श्रुताः शालीया नक्षतां श्रितां चन्द्राभान् विमलां शुभां ग्रहाण सत्यदेवेश प्राणपुरुषोत्तम लक्ष्मीसहितसत्यादेवताभ्यं अक्षतां समर्पयामि सचित्रचित्तं चित्रयन्त्रस्मै चित्ततत्कं योधां चन्द्रं ह्रीं गुरुवीरं बृहन्तं चन्द्रं चन्द्राभिमिते वस्वा लक्ष्मीसहितसत्यादेवताभ्यं हरिद्राचूर्णं समर्पयामि सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके देवी नारायणे नमोऽस्तुते कुङ्कुमं समर्पयामि तस्मादश्वाजायन्त एकेषु भयाधातः गाहो जज्रे तस्मात् जाता जावयः गन्धद्वारां तादृशं तुष्टं कृष्णीश्वरीं सर्वभूतानां तामिह पह्वेष्यं मल्लिकादिसुगन्धीनि मालत्यादिमोपमेयार्थानि पूजार्थं पुष्पाणि प्रेषितं लक्ष्मीसहितसत्यादेवताभ्यं पुष्पाणि समर्पयामि अथ अङ्गभुजाङ्करि शिवं सत्यदेवाय नमः पादौ पूजयामि सत्यात्मने नमः गुल्पौ पूजयामि सत्यनिधये नमः जानुने पूजयामि सत्यसङ्कल्पाय नमः जंगे पूजयामि सत्याधीशाय नमः ऊरु पूजयामि सत्यरूपाय नमः गुह्यं पूजयामि सत्यसेव्याय नमः जगनं पूजयामि सत्यबलाय नमः कठिं पूजयामि सत्योदराय नमः उदरं पूजयामि सत्यधर्माय हृदयं पूजयामि सत्यकामाय नमः पार्श्वौ पूजयामि सत्येष्टाय पृष्ठदेशं पूजयामि सत्यप्राणाय नमः स्कन्दौ पूजयामि सत्यशौर्याय नमः बाहुं पूजयामि सत्यरक्षाय नमः हस्तान् पूजयामि सत्यसन्तुष्टाय नमः कंठं पूजयामि सत्यदेवाय नमः उदरं पूजयामि सत्याच्युताय नमः नासिकां पूजयामि सत्यधर्माय नमः श्रोत्रे पूजयामि सत्यपूर्णाय नमः नेत्रे पूजयामि सत्यौषधाय नमः भ्रुवौ पूजयामि सत्यानन्दाय नमः भ्रूमध्यं पूजयामि सत्योपुरुषेण नमः ललाटं पूजयामि सत्यग्रहौर्पणेन शिरः पूजयामि लक्ष्मीसहितसत्यादेवताभ्यं नमः सर्वाणि अङ्गानि पूजयामि अतः पत्रपूजां करिष्ये सत्यदेवाय नमः तुलसीपत्रं समर्पयामि सत्यात्मने नमः जातिपुष्पं समर्पयामि सत्यनिधये नमः चन्द्रपुष्पं समर्पयामि चंपकपुष्पं समर्पयामि सत्यादिपाय नमः शतपत्रपुष्पं समर्पयामि चंपकपत्रं समर्पयामि चंपकं विलोहितं सर्पं सत्यादिपाय नमः दूर्वायुग्मपत्रं समर्पयामि सत्यरूपाय नमः सेवन्तिकापत्रं सर्पं सत्यसेव्याय नमः मृगपत्रं सर्पं सत्यौषधाय नमः मदनपत्रं समर्पयामि सत्योदराय नमः करवीरपत्रं समर्पयामि सत्यधर्माय नमः विष्णुक्रान्तिपत्रं समर्पयामि सत्यधक्षाय नमः विष्णुक्रान्तिपत्रं सत्यकामाय नमः मालतीपत्रं समर्पयामि सत्येष्टाय नमः मल्लिकापत्रं समर्पयामि सत्येष्टाय नमः गिरिकर्णिकापत्रं समर्पयामि सत्यप्राणाय नमः मल्लिकापत्रं समर्पयामि सत्यशौर्याय नमः अपामार्गपत्रं समर्पयामि सत्यदक्षाय नमः पादजातपत्रं समर्पयामि सत्यसन्तुष्टाय नमः दाडिमीपत्रं समर्पयामि सत्यवेदाय नमः वद्रीपत्रं समर्पयामि सत्याच्युताय नमः देवदारपत्रं समर्पयामि
सत्यवर्मणे शमीपत्रं समर्पयामि सत्यपूर्णाय च्यूतपत्रं समर्पयामि सत्यानन्दाय वटपत्रं समर्पयामि सत्योपुष्ये कमलपुष्पं समर्पयामि सत्यग्रहरूपिणे वीणपत्रं समर्पयामि लक्ष्मी सत्यदेवताभ्यः समस्त पत्रपूजां समर्पयामि पुष्पपूजां करिष्ये ओं सत्य देवाय करवीरपुष्पं समर्पयामि सत्यात्मने जातिपुष्पं समर्पयामि सत्यानन्दाय सत्यनिधेन चम्पकपुष्पं समर्पयामि सत्यसङ्कल्पाय बकुलपुष्पं समर्पयामि सत्यादिपाय शतपत्रपुष्पं समर्पयामि सत्यसेव्याय सेवन्तिकापत्रं समर्पयामि सत्यवर्मणे नमः शमीपत्रं समर्पयामि पुष्पं समर्पयामि सत्योदराय नवलिका पुष्पं समर्पयामि सत्यकामान् मातसी पुष्पं समर्पयामि सत्यपरायणाय मुकुन्दाकपुष्पं समर्पयामि सत्यपरायण सत्यशौर्याय मुकुन्दपुष्पं समर्पयामि सत्यक्षमा सत्यसन्तुष्टान् केतकी पुष्पं समर्पयामि सत्यदक्षान् मन्दारपुष्पं समर्पयामि सत्यधर्मान् अशोकपुष्पं समर्पयामि सत्यपूर्णान् पूगपुष्पं समर्पयामि सत्य औषधान् दाडिनी पुष्पं समर्पयामि सत्यानन्दान् देवदार पुष्पं समर्पयामि सत्यवपुष्यं भृङ्गराज पुष्पं समर्पयामि सत्यग्रहरूपिणेन कमलपुष्पं समर्पयामि लक्ष्मी सहित सत्यदेवताभ्यः समस्त पुष्पपूजां समर्पयामि अतः नामपूजां करिष्ये ओं केशवाय नमः नारायणाय नमः माधवाय नमः गोविन्दाय नमः विष्णवे नमः मधुसूदनाय नमः त्रिविक्रमाय नमः वामनाय नमः श्रीधराय नमः ऋषिकेशाय नमः पद्मनाभाय नमः दामोदराय नमः संकर्षणाय नमः निरुद्धाय नमः प्रद्युम्नाय नमः दोक्षुजाय नमः नारसिंहाय नमः जनार्दनाय नमः उपेन्द्राय नमः हरे नमः श्रीकृष्णाय नमः मत्स्याय नमः कूर्माय नमः वराहाय नमः नरसिंहाय वामनाय नमः परशुरामाय नमः रामाय नमः कृष्णाय नमः बुद्ध्याय नमः कल्किने नमः नामदेवता पूजां समर्पयामि लक्ष्मी पूजां करिष्ये ओं महालक्ष्मी नमः कमलायै नमः पद्मासनायै नमः सोमाय नमः चंडिकाय नमः अनघाय नमः रमाय नमः पीताम्बरधारिण्यै नमः दिव्यगन्धानुलेपाय नमः स्वरूपाय नमः रत्नदीप्ताय नमः वाञ्छितार्थप्रदायिन्यै नमः इन्द्राय नमः कम्बुग्रीवाय नमः हरिप्रियाय नमः शुभदाय नमः लोकमात्रे नमः दैत्यदर्पापहरिण्यै नमः सुरासुरपूजिताय नमः महालक्ष्मी नमः लक्ष्मीपूजां समर्पयामि महालक्ष्मी नमः लक्ष्मीपूजां समर्पयामि तथा आवरणपूजां करिष्ये ओं नारायणाय नमः नाराय नमः आदिमध्यान्तिशून्याय नमः इंद्राय नमः विष्णवे नमः सृष्टिसंहारकाय नमः दामोदराय नमः प्रथमावरणपूजां समर्पयामि ऋग्वेदाय नमः यजुर्वेदाय नमः सामवेदाय नमः अथर्वणवेदाय नमः वह्निमण्डलाय नमः सूर्यमण्डलाय नमः सोममण्डलाय नमः द्वितीयावरणपूजां समर्पयामि केशवाय नमः नारायणाय नमः माधवाय नमः गोविन्दाय नमः विष्णवे नमः मधुसूदनाय नमः त्रिविक्रमाय नमः वामनाय नमः श्रीधराय नमः श्रीकेशाय नमः पद्मनाभाय नमः दामोदराय नमः संकर्षणाय नमः निरुद्धाय नमः दोक्षुजाय नमः नरसिंहाय नमः जनार्दनाय नमः उपेन्द्राय नमः हरे नमः श्रीकृष्णाय नमः तृतीयावरणपूजां समर्पयामि सूर्याय नमः चन्द्राय नमः अंगारकाय नमः बुधाय नमः बृहस्पते नमः शुक्राय नमः शनीश्वराय नमः राहवे नमः केतवे नमः षष्ठाचतुर्थावरणपूजां समर्पयामि इन्द्राय नमः अग्ने नमः यमाय नमः निरतये नमः वरुणाय नमः वायवे नमः सोमाय नमः ईशानाय नमः पंचमावरणपूजां समर्पयामि मेषाय नमः वृषभाय नमः मिथुनाय नमः कर्काटकाय नमः सिंहाय नमः कन्यायै नमः तुलायै नमः वृश्चिकायै नमः धनुषे नमः मकराय नमः कुम्भाय नमः मीनाय नमः षष्ठावरणपूजां समर्पयामि ब्राह्म्ये नमः माहेश्वर्ये नमः कौमार्ये नमः विष्णवे नमः नारसिंहेन चामुण्डाय इन्द्राण्ये नमः सप्तमावरणपूजां समर्पयामि मत्स्याय नमः कूर्माय नमः वराहाय नमः नरसिंहाय नमः वामनाय नमः परशुरामाय नमः रामाय नमः कृष्णाय नमः बुद्धाय नमः कल्किने नमः अष्टमावरणपूजां समर्पयामि लक्ष्मी सहित सत्यदेवताभ्यः आवरणपूजां समर्पयामि दशोत्तरशतनापूजां करिष्ये ओं सत्यदेवाय नमः सत्यात्मने नमः सत्यभूताय नमः सत्यपुरुषाय नमः सत्यनाथाय नमः सत्यसाक्षिणे नमः सत्ययोगाय नमः सत्यज्ञानाय नमः सत्यज्ञानप्रियाय नमः सत्यनिधये नमः
सत्य संभवाय नमः सत्य प्रभवे नमः सत्येश्वराय नमः सत्य कर्मणे नमः सत्य पवित्राय नमः सत्य मंगलाय नमः सत्य गर्भाय नमः सत्य प्रजापतये नमः सत्य विक्रमाय नमः सत्य सिद्धाय नमः सत्य आच्युताय नमः सत्य वीराय नमः सत्य बोधाय नमः सत्य पुरुषाय नमः सत्य धर्माय नमः सत्य अग्रजाय नमः सत्य पूर्णाय नमः सत्य शाश्वताय नमः सत्य संतुष्टाय नमः सत्य वराहाय नमः सत्य परायणाय नमः सत्य पूर्णाय नमः सत्य औषधाय नमः सत्य शाश्वताय नमः सत्य प्रवर्धनाय नमः सत्य विभव नमः सत्य वत्सलाय नमः सत्य वसवे नमः सत्यामोघाय नमः सत्य रुद्राय नमः सत्य ब्रह्मणे नमः सत्यामृताय नमः सत्य वेदांगाय नमः सत्य चतुरात्मने नमः सत्य भोक्त्रे नमः सत्यार्चिताय नमः सत्य शुचये नमः सत्येन्द्राय नमः सत्य संगराय नमः सत्य स्वर्गाय नमः सत्य नियमाय नमः सत्य वेदाय नमः सत्य वेद्याय नमः सत्य पीयूषाय नमः सत्य मोहाय नमः सत्य सुरानंदाय नमः सत्य सागराय नमः सत्य तपसे नमः सत्य सिंहाय नमः सत्य मृगाय नमः सत्य लोकपालकाय नमः सत्य स्थिराय नमः सत्य औषधये नमः सत्य दिक्पालकाय नमः सत्य धनुर्धराय नमः सत्याम्बुजाय नमः सत्य वाक्याय नमः सत्य गुरवे नमः सत्य न्यायाय नमः सत्य साक्षिणे नमः सत्य योगाय नमः सत्य वेद्याय नमः सत्य सुरानंदाय नमः सत्य तपसे नमः सत्य सागराय नमः सत्य सिद्धाय नमः सत्य संवृताय सत्य संप्रदाय सत्य वर्णये नमः सत्य वायवे नमः सत्य शिखराय नमः सत्य आनंदाय नमः सत्यादिराजाय नमः सत्य श्रीपादाय नमः सत्य गुह्याय नमः सत्योदराय नमः सत्य हृदयाय नमः सत्य कमलाय नमः सत्य नालाय नमः सत्य हस्ताय नमः सत्य बाहवे नमः सत्य मुखाय नमः सत्य जिह्वाय नमः सत्य दंष्ट्राय नमः सत्य बाहवे नमः सत्य नासिकाय नमः सत्य श्रोत्राय नमः सत्य चक्षुषे नमः सत्य शिरसे नमः सत्य मुकुटाय नमः सत्याम्बराय नमः सत्याभरणाय नमः सत्य आयुधाय नमः सत्य श्रीवल्लभाय नमः सत्य पुष्कराय नमः सत्य गुप्ताय नमः सत्य पुष्कर सत्य दृढ़ाय नमः सत्य भामरताय नमः सत्य ग्रह रूपिणे नमः सत्य प्रहरणाय नमः लक्ष्मी सहित सत्य देवता पार्षदेभ्यो नमः अष्टोत्तरशतनाम पूजां समर्पयामि। अतः भुजं सर्पन्त धूपः महानिवेद्यं समर्पयामि प्राणाय स्वं ज्ञानाय स्वं अपानाय स्वं धानाय स्वं समानाय स्वं आत्मे स्वं मध्यमध्यपानीयं सर्पं गन्धूषं सर्पं हस्तवक्षां सर्पं मकोषं सर्पं समस्तराजोपचारपूजां अंदाक मामूली दाखले ఇంట్లో వాళ్ళకని ಮೂಲ ಸಮರ್ಪಣೆ ಅಂತ ಆಗಿತ್ತಂದ ಒಂದು ಬಟ್ಟ ನೈವೇದ್ಯ ಅಂತ ಒಂದು ಬೇತಂಡ ಹಾಕನೆ सुरम्ये निमिषारण्ये गोष्ठीं चक्रं मनोरमा तरन्तरे महातेजा व्यासशिष्यो महायशाः सूतः शिष्यगणैर्युक्ता तमायान्तो हरिं स्मरन् तमायान्तं समालोक्य सूत्रं शास्त्रार्थपारकं मुनिं सर्वे समुक्तस्तोषो न काद्यास्तपोदनाः
सोपितान् सा भक्त्या मुनीं परमवैष्णवां दण्डवद्भूमौ सर्वधर्मविदां वरः वरासने महाबुद्धिस्तैदत्ते मुनिसत्तमैः वाससदसो मध्ये सत्त्वैः शिष्यगणैर्युताः तत्रोपविष्टं तुं सूतं शौनको मुनिसत्तमाः बद्धाञ्जलिं वाचा पप्रच्चमनयानि च महर्षि सुत सर्वज्ञे कलिकाले समागते केनोपायेन भवं हरिभक्तिर्भवेत् नृणां कलौ सर्वे भविष्यन्ति पापकर्मपरायणा वेदविद्याविहीनाश्च तेषां श्रेयः कथं भवेत् कलावन्नगतप्राणा लोकाशप्राशुषा निर्जनाश्च भविष्यन्ति नानापीडापीडिताः प्रयाससाध्यं ಸಿ ದೀಪಗಳನ್ನು ತಟ್ಟಡಿಪ್ಪ ತಂಚ ನಾಡ್ನ ಸಮರ್ಪಯ समस्तराजोपचारपूजां सर्वं सम्नकाले सर्वैः शिष्यगणे तत्रोपविष्टं तं सूतं सप्तमहाबद्धाञ्जलिवाच महर्षिसर्वज्ञे कलिकाले समागते केनोपायैर्भवन् हरिभक्तिर्भवेन्नां कलौ सर्वे भविष्यन्ति पापकर्मपरायणा विद्याविहीनाश्च तेषां श्रेयः कथं भवेत् कलावर्णगतप्राणा लोकाशप्राशाः निधनाश्च भविष्यन्ति नानापीडाप्रपीडिताः प्रयाससाध्यं सुकृतं शास्त्रेषु कृतं च तस्मात् किपि करिष्यन्ति कलौ न सुकृतं जनाः सुकृतेषु निष्ठेषु प्रवृत्ति पापकर्मणि सद्वंशापरें सर्वे गमिष्यन्ति दुराशया स्वल्पशन्यल्पचित्यल्पकालेषु सत्तमहिता भवेत् महापुण्यं तथा कथयसु तनहयस्योपदेशं पुण्यं पापं वा कृते जनः सतद्भोगी भवेत् मत् इति शास्त्रेषु पुण्योपदेशः विरोचिता पापी च विरोधिता च पापी च विरोधि च चत्वारकेशोपज्ञानं सम्प्राप्य संसारे परिक्रियति ज्ञानरत्नेश रत्नेश परसन्तोषज्ञ सज्ञेयमुक्तिनुरं नररूपधरो हरिवतेन कथय महामते गुरवे मनसोभिष्टप्रार्थं सर्वमहागणपते मनसोभिष्टप्रार्थनं समर्पयामि लक्ष्मी सहित ಶ್ರೀ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಪಾರ್ಶ್ವದೇಭ್ಯೋ ಮನಸೋಭಿಷ್ಟಪ್ರಾರ್ಥನಾಂ ಸಮರ್ಪಯಾಮಿ. ಆಗಲಿ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡಿಕೊಳ್ಳೋಣ. ವಿಶೇಷವಾಗಿ ಪ್ರತಿ ಹುಣ್ಣಿಮೆಯ ದಿವಸ ವಿಷ್ಣುಮೂರ್ತಿ ದೇವರ ಸನ್ನಿಧಾನದಲ್ಲಿ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಪೂಜೆಯನ್ನು ನಾವು ಹಮ್ಮಿಕೊಂಡಂತಹ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಪ್ರತಿ ಹುಣ್ಣಿಮೆಯ ದಿವಸವೂ ಕೂಡ ಆ ಪೂಜೆಯನ್ನು ಅರ್ಪಣೆ ಮಾಡ್ತಾ ಬಂದಿದ್ದೀವಿ. ಇವತ್ತಿನ ವಿಶೇಷ ಅಂತಂದರೆ ನಿನ್ನೆಯ ದಿವಸ ಅನಂತ ಚತುರ್ದಶಿ ಅಂತೇಳಿ ಅನಂತ ಫಲದಾಯಕ ಅನಂತ ನಮಗೆ ಅಂತ್ಯವೇ ಇಲ್ಲದಂತಹ ಫಲವನ್ನು ಕೊಡತಕ್ಕಂತಹ ಅನಂತೇಶ್ವರನ ಅನಂತ ಪದ್ಮನಾಭನ ಪೂಜೆಯನ್ನು ಮಾಡಿದಂತಹ ಒಂದು ದಿವಸ ನಿನ್ನೆಯ ದಿವಸ ಎಂಬುದಾಗಿ. ಆ ರೀತಿಯಾಗಿ ಇನ್ನು ವಿಶೇಷವಾಗಿ ಕೆಲವರಿಗೆಲ್ಲ ಗೊತ್ತಿರಬಹುದು, ಇವತ್ತಿನ ನಂತರ ಅಥವಾ ನಾಳೆಯ ನಂತರ ತಿಥಿ ಪ್ರಕಾರವಾಗಿ ಇವತ್ತಿನಿಂದಲೇ ಪ್ರಾರಂಭವಾಗತಕ್ಕಂತಹ ಒಂದು ಪಕ್ಷ ಪಿತೃಪಕ್ಷ ಎಂಬುದಾಗಿ. ವಿಶೇಷವಾಗಿ ಪಿತೃ ಕಾರ್ಯ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಅನುಕೂಲಕರವಾಗಿರತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಪಕ್ಷ ಅಂತಂದರೆ 2 ವಾರಗಳ 15 ದಿವಸಗಳ ಒಂದು ಸಮೂಹ ಅಂತೇಳಿ ಅಂತಹ ಪಿತೃಪಕ್ಷದ ಒಂದು ಸಂದರ್ಭ ಹುಣ್ಣಿಮೆ. ಇಂತಹ ದಿವಸದಲ್ಲಿ ನಾವು ನಿಮ್ಮ ಎಲ್ಲರ ಪರವಾಗಿ ಆ ದೇವರ ಸನ್ನಿಧಾನಕ್ಕೆ ಬಂದು ಸತ್ಯನಾರಾಯಣ ದೇವರ ಪೂಜೆಯನ್ನು ಮಾಡಿದ್ದೀವಿ ಎಂಬುದಾಗಿ. ಇನ್ನು ಈ ಪೂಜೆಯ ಒಂದು ವಿಶೇಷತೆ ನಿಮಗೆಲ್ಲ ಗೊತ್ತಿರುವ ಹಾಗೆ, ಪೂಜೆನ ಮಾಡಿದ ನಂತರ ಸ್ವಲ್ಪವಾದರೂ ಕೂಡ ಕಥೆಯನ್ನು ಕೇಳಬೇಕು. ಆ ಪೂಜೆ ಮಾಡಿದಷ್ಟು ಎಷ್ಟು ನಮಗೆ ಪುಣ್ಯ ಸಂಪಾದನೆ ಇದೆಯೋ ಅಷ್ಟೇ ಪುಣ್ಯ ಸಂಪಾದನೆ ನಮಗೆ ಕಥೆ ಕೇಳುವುದರಿಂದಲೂ ಕೂಡ ನಮಗೆ ಪ್ರಾಪ್ತಿಯಾಗುತ್ತೆ ಎಂಬುದಾಗಿರತಕ್ಕಂಥದ್ದು. ಹಾಗಾಗಿ 7 ಅಧ್ಯಾಯಗಳುಳ್ಳಂತಹ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ದೇವರ ಒಂದು ಕತೆ. ಆ ಕಥೆಯಲ್ಲಿ ಇದಕ್ಕಿಂತ ಹಿಂದೆ ಈ ಒಂದು ಪೂಜೆ ಯಾಕೆ ಬಂದಿದೆ ಎಂಬಂಥ ಒಂದು ವಿಚಾರವನ್ನೆಲ್ಲ ನಾವು ತಿಳಿದುಕೊಂಡಿದ್ದೀವಿ.
ವಿಶೇಷವಾಗಿ ಕಲಿಯುಗದಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚು ಪ್ರಸಿದ್ಧಿಯುಳ್ಳಂತಹ ಈ ಒಂದು ಪೂಜೆ, ಕಲಿಯುಗಕ್ಕಾಗಿಯೇ ಬಂದಂತಹ ಒಂದು ಪೂಜೆ ಎಂಬುದಾಗಿ ಪ್ರತೀತಿ. ಅಂತಹ ಒಂದು ಪೂಜೆಯಲ್ಲಿ ಕಥಾಭಾಗವನ್ನು ಕೂಡ ಇಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಬಹಳ ವಿಸ್ತಾರವಾಗಿರತಕ್ಕಂತಹ ಒಂದು ಕಥಾಭಾಗ. ಅದರಲ್ಲಿ ಹೇಳಲು ಹೋದರೆ ವಿಷಯಗಳು ತುಂಬ ಇದೆ. ಆದರೂ ಕೂಡ ನಾವು ಇದಕ್ಕಿಂತ ಹಿಂದೆ ತಿಳಿದುಕೊಂಡಂತಹ ವಿಷಯಕ್ಕೆ ಮುಂದುವರಿಕೆಯಾಗಿ ಒಂದು ವಿಶೇಷವಾಗಿ ವಿಸ್ತಾರವಾಗಿರತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಕತೆ. ಒಂದು ಊರಿನಲ್ಲಿ ಹಿಂದೆ ಉಲ್ಕಾಮುಖನೆಂಬಂತಹ ಒಬ್ಬ ರಾಜ. ಆ ರಾಜನಿಗೆ ಬೇಕಾದಂತಹ ಎಲ್ಲ ಸಂಪತ್ತುಗಳನ್ನು ದೇವರು ಅನುಗ್ರಹಿಸಿದ್ದಾರೆ. ಆದರೆ ಸಂತಾನ ಭಾಗ್ಯವನ್ನು ಅವನಿಗೆ ದೇವರು ಅನುಗ್ರಹಿಸಲಿಲ್ಲ. ಆದ್ದರಿಂದಾಗಿ ಯಾರೋ ಒಂದು ಹೇಳಿದ ಪ್ರಕಾರವಾಗಿ ತನ್ನ ಮಡದಿಯಾದಂತಹ ಭದ್ರಶೀಲ ಎಂಬಂತಹ ಮಡದಿಯೊಂದಿಗೆ ಉಲ್ಕಾಮುಖನು ಒಂದು ದಿವಸ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ದೇವರ, ಇದೇ ಹಿಂದೆ ನಾನು ಹೇಳಿದಂತಹ ಪ್ರಸಿದ್ಧಿಯುಳ್ಳಂತಹ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ದೇವರ ಒಂದು ಪೂಜೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ಅದರಲ್ಲಿ ಬರುವ ಹಾಗೆ, ಪೂಜೆಯಲ್ಲೇ ಬರುವ ಹಾಗೆ ನದಿ ತೀರದಲ್ಲಿ ಈ ಪೂಜೆಯನ್ನು ಮಾಡಿದರೆ ಬಹಳ ವಿಶೇಷ ಅಂತೇಳಿ. ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಈ ಉಲ್ಕಾಮುಖನೆಂಬಂತಹ ರಾಜ ನದಿ ತೀರದಲ್ಲಿ ಒಂದು ದಿವಸ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ದೇವರ ಪೂಜೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ಸಂಜೆ ಹೊತ್ತಿಗೆ ಬಹಳ ವಿಜೃಂಭಣೆಯಿಂದ ಒಂದು ಪೂಜೆಯನ್ನು ನೆರವೇರಿಸ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ಎಲ್ಲ ಪೂಜೆಯೆಲ್ಲ ಆಗಿದೆ. ಅದೇ ಹೊತ್ತಿಗೆ, ಅಷ್ಟು ಹೊತ್ತಿಗೆ ಸಾಧು ಎಂಬಂತಹ ಒಬ್ಬ ರತ್ನ ವ್ಯಾಪಾರಿ ಅಂತಂದರೆ ಅವನಿಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂಥ ಒಂದು ಸಣ್ಣ ನಾವೆ ಅಥವಾ ದೋಣಿ. ಆ ದೋಣಿಯಲ್ಲೆಲ್ಲ ರತ್ನಗಳನ್ನೆಲ್ಲ, ವೈಢೂರ್ಯಗಳನ್ನು, ಬೆಲೆ ಬಾಳುವಂತಹ ರತ್ನಗಳನ್ನೆಲ್ಲ ಹಾಕಿಕೊಂಡು ಒಂದು ಊರಿನಿಂದ ಒಂದು ಊರಿಗೆ ಹೋಗಿ ಅದರ ವ್ಯಾಪಾರ ಮಾಡತಕ್ಕಂತಹ ಒಂದು ವ್ಯಕ್ತಿ ಎಂಬುದಾಗಿ ಬಹಳ ಆಶ್ಚರ್ಯ ಆಗುತ್ತೆ. ಈಗಿನ ಕಾಲದಲ್ಲಿ ಆ ರೀತಿಯಾಗಿ ರತ್ನಗಳನ್ನು ವ್ಯಾಪಾರ ಮಾಡಿಕೊಂಡು ಹೋದರೆ ಅವನು ಸಿಗುವುದಿಲ್ಲ, ರತ್ನನೂ ಕೂಡ ಸಿಗುವುದಿಲ್ಲ, ಏನೂ ಸಿಗಲಿಕ್ಕಿಲ್ಲ. ಅಂತಹ ಒಂದು ಪರಿಸ್ಥಿತಿ ಈಗ ಆಗಿದೆ. ಆದರೂ ಕೂಡ ನಾವೊಂದು ಕಲ್ಪನೆ ಮಾಡಿಕೊಳ್ಬಹುದು. ರತ್ನದ ವ್ಯಾಪಾರ ಮಾಡತಕ್ಕಂಥ ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿ, ಆ ಸಾಧು ಎಂಬಂತಹ ವ್ಯಾಪಾರಿ ಈ ಪೂಜೆ ನಡೀತಾ ಇದ್ದಂತಹ ಸಂದರ್ಭಕ್ಕೆ ಅಲ್ಲಿಗೆ ಬರ್ತಾನೆ. ಬಂದು ಪೂಜೆಯನ್ನೆಲ್ಲ ನೋಡಿದ ನಂತರ ರಾಜನ ಹತ್ತಿರ ಹೋಗಿ ಕೇಳಬೇಕಾ ಬೇಡವಾ ಎಂಬುದಾಗಿ ಒಂದು ರೀತಿ ಗೊಂದಲಮಯ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಅವನಿಗೆ ಆಗತ್ತೆ. ಆದರೂ ಕೂಡ ಧೈರ್ಯ ಮಾಡಿಕೊಂಡು ರಾಜನ ಬಳಿಗೆ ಹೋಗ್ತಾನೆ. ರಾಜ ಈ ಉಲ್ಕಾಮುಖನೆಂಬಂತಹ ಹೆಸರು ಬಹಳ ಗಂಭೀರವಾಗಿದ್ದರೂ ಕೂಡ ಸಾಧು ಸ್ವಭಾವದ ರಾಜ. ಸರಿ, ಈ ಸಾಧು ವ್ಯಾಪಾರಿಗೆ ತಾನು ಮಾಡ್ತಾ ಇರತಕ್ಕಂತಹ ಪೂಜೆಯ ವಿಚಾರ ಏನು, ಯಾಕೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ, ಎಲ್ಲ ವಿಚಾರಗಳನ್ನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ರಾಜ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ, ನನಗೆ ದೇವರೆಲ್ಲವನ್ನೂ ಕೂಡ ಅನುಗ್ರಹಿಸಿದ್ದಾರೆ. ಆದರೆ ನನಗೆ ಉತ್ತರಾಧಿಕಾರಿ ಆಗತಕ್ಕಂತಹ ಪುತ್ರ ಸಂತಾನವನ್ನು ದೇವರು ಅನುಗ್ರಹಿಸಲಿಲ್ಲ. ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ನಾನು ಸಂಕಲ್ಪ ಮಾಡಿದ್ದೇನೆ, ಸತ್ಯನಾರಾಯಣ ದೇವರ ಪೂಜೆ ಮಾಡಬೇಕೆಂಬುದಾಗಿ ಸಂಕಲ್ಪ ಮಾಡಿದ್ದೀನಿ. ನನಗೆ ದೇವರು ಸಂತಾನ ಭಾಗ್ಯವನ್ನು ಕೂಡ ಅನುಗ್ರಹ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಆದರೆ ನಾನು ಆ ಪೂಜೆಯನ್ನು ಅಲ್ಲಿಗೆ ಪುತ್ರ ಸಂತಾನ ಆಗಿದೆ ಅಂತೇಳಿ ಅದನ್ನು ಬಿಡದೆ ಅದಕ್ಕೆ ಇನ್ನೂ ಕೂಡ ಸ್ವಲ್ಪ ಬಾಕಿ ಇದೆ. ಆ ಪೂಜೆಯನ್ನು ನಾನು ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ದೇವರಿಗೆ ಅರ್ಪಿಸ್ತಾ ಇದ್ದೇನೆ ಅಂತೇಳಿ ಹೇಳಿದ ಕೂಡಲೇ ಈ ಸಾಧು ವ್ಯಾಪಾರಿಗೂ ಕೂಡ ಬಹಳ ಸಂತೋಷ ಆಗುತ್ತೆ ಆ ವಿಚಾರವನ್ನು ಕೇಳಿ. ಯಾಕೆ ಅಂತಂದರೆ ಅವನು ಕೂಡ ರತ್ನದ ವ್ಯಾಪಾರ ಮಾಡುವುದರಿಂದಾಗಿ ಶ್ರೀಮಂತನಾಗಿದ್ದ. ಆದರೆ ಅವನಿಗೂ ಕೂಡ ಸಂತಾನ ಭಾಗ್ಯ ಇಲ್ಲ, ದೇವರು ಅನುಗ್ರಹಿಸಲಿಲ್ಲ. ಸರಿ, ಆ ಕೂಡಲೇ ಪೂಜೆ ಪ್ರಸಾದ ಇತ್ಯಾದಿಗಳನ್ನೆಲ್ಲ ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡಿಕೊಂಡು ತನ್ನ ಮನೆಗೆ ಸೀದಾ ಮನೆಗೆ ಹೋಗಿ ತನ್ನ ಮಡದಿಯನ್ನು ಕರೆದು ಮಡದಿ ಹತ್ರ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ, ಹೀಗೆ ಒಂದು ಸಣ್ಣ ವಿಚಾರ ನಡೆಯಿತು, ಹಾಗಾಗಿ ನನಗೂ ಕೂಡ ಆ ಪೂಜೆ ಮಾಡಬೇಕು ಎಂಬುದಾಗಿ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಅಪೇಕ್ಷೆ ಬಂದಿದೆ. ಹಾಗಾಗಿ ನಾವಿಬ್ಬರು ಸೇರಿಕೊಂಡು ಆ ಪೂಜೆಯನ್ನು ಮಾಡುವ, ನಮಗೂ ಕೂಡ ದೇವರು ಸಂತಾನ ಭಾಗ್ಯವನ್ನು ಅನುಗ್ರಹಿಸಲಿ ಎಂಬುದಾಗಿ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ಅವನ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಭಕ್ತಿಪೂರ್ವಕವಾದಂಥ ಪ್ರಾರ್ಥನೆಗೆ ದೇವರು ಕೂಡ ಅನುಗ್ರಹಿಸಿದ್ದಾರೆ. ಆದರೆ ಈ ಸಾಧು ಎಂಬಂತಹ ವ್ಯಾಪಾರಿಗೆ ಒಂದು ರೀತಿಯಾದಂತಹ ಭಂಡತನ ಎಂಬುದಾಗಿ, ಮಾಡಿದರೆ ಆಯಿತು, ಪೂಜೆ ಮಾಡಿದರೆ ಆಯಿತು, ನಮಗೆ ದೇವರು ಅನುಗ್ರಹಿಸಿದ್ದಾರಲ್ಲ, ದುಡ್ಡು ಅನುಗ್ರಹಿಸಿದ್ದಾರೆ, ಬೇಕಾದಷ್ಟು ಸಂಪತ್ತು ಅನುಗ್ರಹಿಸಿದ್ದಾರೆ, ಇವತ್ತಲ್ಲದಿದ್ದರೆ ನಾಳೆ ಮಾಡುವ ತಿಳಿ ಆ ಪೂಜೆಯನ್ನು ಮುಂದೂಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ದೇವರು ಸಂತಾನ ಭಾಗ್ಯವನ್ನು ಅನುಗ್ರಹಿಸಿದ್ದಾರೆ. ತನ್ನ ಮಡದಿಯಾದಂತಹ ಲೀಲಾವತಿಯೊಂದಿಗೆ ದೇವರ ಸನ್ನಿಧಾನದಲ್ಲಿ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡಿದ್ದಾನೆ. ದೇವರು ಅನುಗ್ರಹಿಸಿದ್ದಾರೆ. ಒಂದು ಹೆಣ್ಣು ಮಗುವನ್ನು ಕೂಡ ದೇವರು ಅನುಗ್ರಹಿಸಿದ್ದಾರೆ. ಆ ಮಗುವಿಗೆ ಕಲಾವತಿ ಎಂಬಂಥ ಹೆಸರನ್ನು ಕೂಡ ಇಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಸರಿ, ಸಂತೋಷದಿಂದ ಆ ಮಗುವನ್ನು ಲಾಲನೆ ಪೋಷಣೆ ಮಾಡಿ ಮಗುವನ್ನು ಕೂಡ ದೊಡ್ಡದು ಮಾಡ್ತಾರೆ. ಇವನು ಮಾತ್ರ ಸಾಧು ವ್ಯಾಪಾರಿ, ದೇವರು ಅನುಗ್ರಹ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಒಳ್ಳೆಯ ರೀತಿಯಾದಂತಹ ಸಂಪಾದನೆಯನ್ನು ಕೂಡ ದೇವರು ಅನುಗ್ರಹಿಸಿದ್ದಾರೆ. ಬೇರೆ ಬೇರೆ ಊರಿಗೆ ಹೋಗಿ ಬೇರೆ ಬೇರೆ ರೀತಿಯಾದಂತಹ ರತ್ನ ವೈಢೂರ್ಯಗಳನ್ನು ಇತ್ಯಾದಿಗಳನ್ನೆಲ್ಲವನ್ನೂ ಕೂಡ ವ್ಯಾಪಾರ ಮಾಡಿ ಒಳ್ಳೆಯ ಸಂಪತ್ತನ್ನು ಕೂಡ ಗಳಿಸಿದ್ದಾರೆ. ಆದರೆ ಪೂಜೆ ಮಾಡಲಿಲ್ಲ. ಆದರೆ ಹೆಂಡತಿ ಲೀಲಾವತಿ ನೆನಪಿಸ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ, ಮಗು ದೊಡ್ಡವಳಾಗಿದ್ದಾಳೆ. ಆ ಒಂದು ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ
ಅವಳಿಗೆ ಒಂದು ಬಾರಿ ನೆನಪು ಮಾಡ್ತಾಳೆ. ಆದರೆ ಇರಲಿ ಪರವಾಗಿಲ್ಲ, ಪೂಜೆ ಅಲ್ವಾ, ಮುಂದಿನ ಇನ್ನೊಂದು ದಿವಸ ಮಾಡುವ ಅಂಥೇಳಿ ಮುಂದುವರಿಸ್ತಾ ಮುಂದೂಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ಮಗಳು ಪ್ರಾಯಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದಾಳೆ. ಮದುವೆಯ ಒಂದು ಸಂದರ್ಭವೂ ಕೂಡ ಕಲಾವತಿಗೆ ಒದಗಿ ಬಂದಿದೆ. ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ಕಡೆಯ ಸಂಬಂಧವೂ ಕೂಡ ದೊರಕಿ ಬಂದು ತನ್ನ ಮಗಳಿಗೆ ಮದುವೆಯನ್ನು ಕೂಡ ನಿಶ್ಚಯಿಸಿಬಿಟ್ಟಿದ್ದಾನೆ. ಮದುವೆಯನ್ನು ಕೂಡ ವಿಜೃಂಭಣೆಯಿಂದ ಮಾಡಿದ್ದಾನೆ. ಆದರೆ ದೇವರು ಲೀಲಾವತಿಯ ಮುಖಾಂತರವಾಗಿ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ನೆನಪಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ನೀನು ಪೂಜೆ ಮಾಡಲಿಲ್ಲ, ಇದಕ್ಕಿಂತ ಹಿಂದೆ ಮಾಡಿದಂತಹ ದೇವರ ಸನ್ನಿಧಾನದಲ್ಲಿ ಮಾಡಿದಂತಹ ಪ್ರಾರ್ಥನೆಯನ್ನು ನೀವು ಮಾಡಲಿಲ್ಲ, ನೆರವೇರಿಸಲಿಲ್ಲ ಸ್ವಾಮಿ, ಈಗಾದರೂ ಮದುವೆಯ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಮಾಡುವ ಎಂಬುದಾಗಿ ನೆನಪಿಸ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ ಹೆಂಡತಿ. ಆದರೆ ನಾನು ಆವಾಗ ಹೇಳಿದ ಹಾಗೆ ಇವನಿಗೆ ಒಂದು ಬಂಡತನ, ಮಾಡುವ ಪೂಜೆ ಅಲ್ವಾ, ಪೂಜೆಗೆ 12 ವರ್ಷ ವಾಯಿದೆ ಇದೆ, ಇನ್ನೂ ಸ್ವಲ್ಪ ಸಮಯ ಕಾಯುವ, ನಾನು ನನಗೆ ಒಳ್ಳೆಯ ಅಳಿಯ ಸಿಕ್ಕಿದ್ದಾನೆ, ಅಳಿಯನನ್ನು ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗಿ ತುಂಬ ಸಂಪಾದನೆಯನ್ನು ಮಾಡ್ಕೊಂಡು ಬಂದು ವಿಜೃಂಭಣೆಯಿಂದ ಗೌಜಿಯಿಂದ ಇಡೀ ಊರಿಗೆ ಎಲ್ಲ ಅನ್ನಪ್ರಸಾದವನ್ನೆಲ್ಲ ಕೊಟ್ಟು ಬಹಳ ವಿಜೃಂಭಣೆಯಿಂದ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ದೇವರ ಪೂಜೆಯನ್ನು ಮಾಡುವ ಅಂಥೇಳಿ ಮತ್ತೆ ಪುನಃ ಮುಂದೂಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ಸರಿ, ಇವನು ತನ್ನ ಅಳಿಯನನ್ನು ಕರ್ಕೊಂಡು ವ್ಯಾಪಾರಕ್ಕೆ ಹೋಗಿದ್ದಾನೆ. ದೇವರ ಅನುಗ್ರಹದಿಂದ ಒಳ್ಳೆಯ ವ್ಯಾಪಾರನೂ ಕೂಡ ಆಗಿದೆ. ಹೀಗೆ ವ್ಯಾಪಾರ ಮಾಡ್ತಾ ಕಾಂಚನ ಎಂಬಂಥ ಒಂದು ಊರಿಗೆ ಬಂದಿದ್ದಾನೆ. ಹೆಸರೇ ಹೇಳುವ ಹಾಗೆ ವೈಡೂರ್ಯಗಳಿಂದ ಕೂಡಿದಂತಹ ಒಂದು ಊರಿಗೆ ಬಂದಿದ್ದಾನೆ. ಸರಿ, ಆ ಊರಿಗೆ ಬಂದು ಒಳ್ಳೆಯ ವ್ಯಾಪಾರ ಆ ಊರಿನಲ್ಲಿ ಮಾಡುವ ಎಂಬುದಾಗಿ ಬಂದಿದ್ದಾನೆ. ಸರಿ, ವ್ಯಾಪಾರನೂ ಕೂಡ ಆಗಿದೆ. ಆ ಊರಿನ ರಾಜನ ಹೆಸರು ಚಂದ್ರಕೇತು ಮಹಾರಾಜ ಅಂತೇಳಿ. ಸರಿ, ಈಗ ಇವರಿಬ್ಬರನ್ನು ಸಣ್ಣದಾಗಿ ಪರೀಕ್ಷಿಸುವ ಎಂಬುದಾಗಿ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ದೇವರು ಒಂದು ರೀತಿಯಾಗಿ ಅವನನ್ನು ಪರೀಕ್ಷಿಸುವ, ಇವನಿಗೆ ದೇವರ ಮೇಲೆ ಭಕ್ತಿ ಇದೆಯಾ ಇಲ್ವಾ ಎಂಬುದಾಗಿ ಪರೀಕ್ಷಿಸುವ ಎಂಬುದಾಗಿ ಮಾಡುವ ಎಂಬಂಥ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಒಂದು ಸಣ್ಣ ಘಟನೆಯನ್ನು ಅವನ ಜೀವನದಲ್ಲಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಏನು ಅಂತಂದರೆ, ಈ ಚಂದ್ರಕೇತು ಎಂಬಂತಹ ರಾಜನ ಅರಮನೆಯಲ್ಲಿ ಅದೇ ದಿವಸ, ಯಾವ ದಿವಸ ಇವರು ಆ ರಾಜ್ಯಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದಾರೋ ಅದೇ ದಿವಸ ಕಳ್ಳತನವಾಗಿದೆ ಅಂತೆ. ಕಳ್ಳತನ ಅಂತಂದರೆ ಭಾರಿ ಆಶ್ಚರ್ಯ ಚಂದ್ರಕೇತುವಿಗೆ, ರಾಜನಿಗೆ. ತನ್ನ ಊರಿನಲ್ಲಿ, ತನ್ನ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಇಷ್ಟವರೆಗೆ ಕಳ್ಳತನ ಎಂಬುದೇ ಆಗಲಿಲ್ಲ, ಇವತ್ತೆಂದು ಹೊಸದಾಗಿ ಕಳ್ಳತನ ಎಂಬಂತಹ ಶಬ್ದ ಸೃಷ್ಟಿಯಾಯಿತಲ್ಲ ಎಂಬುದಾಗಿ ಬಹಳ ಕೋಪಗೊಂಡಿದ್ದಾನೆ. ಕೂಡಲೇ ಅವನು ಆಜ್ಞಾಪಿಸಿದ್ದಾನೆ, ಆ ಕಳ್ಳರು ಯಾರು ಎಂಬುದಾಗಿ ಹಿಡೀರಿ, ಅವನನ್ನು ಈಗಲೇ ಅವರನ್ನು ಕರೆತಂದು ಈಗಲೇ ಅವರಿಗೆ ಶಿಕ್ಷೆಯನ್ನು ನಾನು ಕೊಡ್ತೀನಿ, ಹೋಗಿ ಭಟರೇ ಆದಷ್ಟು ಬೇಗ ಅವನನ್ನು ಹುಡ್ಕೊಂಡು ಬನ್ನಿ ಎಂಬುದಾಗಿ ಕಳಿಸಿಬಿಡ್ತಾನೆ. ರಾತ್ರಿಯ ಹೊತ್ತು ಈ ಸಾಧು ವ್ಯಾಪಾರಿ ಮತ್ತು ಅವನ ಅಳಿಯ ಅವರಿಬ್ಬರೂ ಕೂಡ ಈ ಊರಿಗೆ, ಈ ಪಟ್ಟಣಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಅವರಿಗೂ ಕೂಡ ಇಡೀ ದಿವಸ ವ್ಯಾಪಾರ ಮಾಡಿ ಸುಸ್ತಾಗಿ ಒಂದು ಕಡೆ ಒಂದು ಸಣ್ಣ ಒಂದು ಕಟ್ಟಡದ ಹಾಗಿದೆ, ಆ ಕಟ್ಟಡದಲ್ಲಿ ಅವರು ಸ್ವಲ್ಪ ವಿಶ್ರಾಂತಿಯನ್ನು ತೆಗೆದುಕೊಳ್ಳುತ್ತೀವಿ ಎಂಬುದಾಗಿ ಅಲ್ಲಿ ವಿಶ್ರಾಂತಿ ತಗೋತಾ ಇದ್ದಾರೆ. ಈ ಕಳ್ಳತನ ಮಾಡಿದಂತಹ ಇಬ್ಬರು ಕಳ್ಳರು ಏನಿದ್ದಾರೆ ಅವರು ಕೂಡ ರಾಜನ ಭಟರಿಂದ ತಪ್ಪಿಸಿಕೊಂಡು ಓಡೋಡಿ ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಬಂದು ಈ ಇಬ್ಬರು ವ್ಯಾಪಾರಿಗಳು ಎಲ್ಲಿ ಮಲಗಿದ್ದಾರೋ ಅಲ್ಲಿಯೇ ತಂದು, ಇನ್ನು ನಾವು ಈ ರಾಜರ ಭಟರಿಂದ ನಾವು ತಪ್ಪಿಸ್ಕೊಳ್ಳಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ, ನಮಗೆ ಹಣನೂ ಬೇಡ ಏನೂ ಬೇಡ, ಇಲ್ಲೇ ಇಟ್ಟು ಹೋಗ್ತೀವಿ ಅಂತ ಆ ದುಡ್ಡಿನ ಚೀಲ, ಬಂಗಾರದ ಚೀಲ ಏನಿದೆ ಅವರಿಬ್ಬರ ಎದುರುಗಡೆನೇ ಇಟ್ಟು, ಅವರ ಏನು ಬಟ್ಟೆ, ಅವರಲ್ಲಿದ್ದಂತಹ ಬಟ್ಟೆ ಏನಾದರೂ ಇದೆಯಲ್ಲ ಅದನ್ನು ತಗೊಂಡು ಹೋಗುವ ಅಂಥೇಳಿ ಆ ಬಟ್ಟೆಯನ್ನು ಹಿಡ್ಕೊಂಡು ಓಡಿ ಹೋಗಿದ್ದಾರೆ. ಈ ರಾಜಭಟರು ಬರ್ತಾರೆ, ಇವರಿಬ್ಬರನ್ನು ನೋಡ್ತಾರೆ. ಕಳ್ಳರು ಕೂಡ ಇಬ್ಬರು ಇದ್ದರು, ಇಲ್ಲಿಯೂ ಕೂಡ ಇಬ್ಬರು ಇದ್ದಾರೆ, ಹಾಗಾದರೆ ಇವರೇ ಕಳ್ಳರು ಎಂಬುದಾಗಿ ಅವರ ಹತ್ರ ಹೋಗ್ತಾರೆ. ನೋಡುವಾಗ ರಾಜನಿಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂತಹ ವಜ್ರ ವೈಡೂರ್ಯಗಳು, ಬಂಗಾರ ಇತ್ಯಾದಿಗಳೆಲ್ಲ ಇದೆ. ಇವರೇ ಇಬ್ಬರು ಕಳ್ಳರು ಅಂತೇಳಿ ವಿಚಾರಿಸದೆ ಅವರನ್ನು ದರ ಅಂತೇಳಿ ಹೇಳ್ಕೊಂಡು ಹೋಗಿ ರಾಜನ ಮುಂದೆ ತಂದು ಇಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ರಾಜ ಏನೂ ವಿಚಾರ ಮಾಡದೆ ಸಿಟ್ಟು ಬಂದಿದೆ, ತನ್ನ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಇಷ್ಟರವರೆಗೆ ಕಳ್ಳತನ ಎಂಬುದೇ ಆಗಲಿಲ್ಲ, ಇವತ್ತು ಆಗಿದೆ ಎಂಬುದಾಗಿ ಸಿಟ್ಟುಗೊಂಡು ಅವರಿಬ್ಬರನ್ನು ಕೂಡ ಕಾರಾಗಾರಕ್ಕೆ ವಿಚಾರ ಮಾಡದೆ ವರ್ಷಗಟ್ಟಲೆ ಹಾಕಿಬಿಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಅನ್ನಾಹಾರವೂ ಕೂಡ ಸರಿಯಾಗಿ ಇಲ್ಲದೆ ಅವರು ಬಹಳ ದುಃಖಗೊಂಡು, ದುಃಖದಿಂದ ವೇದನೆ, ಅತ್ಯಂತ ವೇದನೆ, ಇಷ್ಟವರೆಗೆ ಅವರಿಗೆ ಅಂತಹ ಒಂದು ವೇದನೆಯೇ ಆಗಿರಲಿಕ್ಕಿಲ್ಲ, ಅಂತಹ ಒಂದು ವೇದನೆಯನ್ನು ಅನುಭವಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಏನು ಸತ್ಯನಾರಾಯಣ ದೇವರ ಒಂದು ಅವಕೃಪೆಯಿಂದಾಗಿ ಎಂಬುದಾಗಿ. ವಸ್ತುತಃ ದೇವರ ಅನುಗ್ರಹ ಎಲ್ಲಿಯೂ ಕೂಡ ಕೆಟ್ಟದಾಗುವುದು ಅಂತೇಳಿ ಇಲ್ಲ, ಆದರೆ ಇವರನ್ನು ಮಾಡಬೇಕಿದ್ದಂತಹ ಕರ್ತವ್ಯ ಮಾಡಲಿಲ್ಲ, ಆ ರೀತಿಯಿಂದ ದೇವರೊಂದು ಪರೀಕ್ಷೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಎಂಬುದಾಗಿ. ಸರಿ, ಇಲ್ಲಿ ಕಲಾವತಿ ಮತ್ತು ಲೀಲಾವತಿ ವರ್ಷಗಟ್ಟಲೆ ಆಯಿತು ತಮ್ಮ ಇಬ್ಬರು ಏನು ತನ್ನ ಗಂಡ
ಮತ್ತು ಕಲಾವತಿ ತನ್ನ ಗಂಡ ಇಬ್ಬರ ಮುಖವನ್ನು ನೋಡದೆ ವರ್ಷಗಟ್ಟಲೆ ಆಯಿತು, ಅಯ್ಯೋ ಇವರು ಎಲ್ಲಿ ಹೋಗಿದ್ದಾರೆ, ಇಷ್ಟು ಸಮಯ ಆದರೂ ಕೂಡ ಬಂದಿಲ್ಲ, ಇಷ್ಟೊತ್ತಿಗೆ ಬರಬೇಕಿತ್ತು ಎಂಬುದಾಗಿ ಅವರೂ ಕೂಡ ಚಿಂತಾಕುಲರಾಗಿದ್ದಾರೆ. ಅವರಿಗೂ ಕೂಡ ದೇವರ ಅನುಗ್ರಹ, ದೇವರ ಅವಕೃಪೆ ಎಂಬುದಾಗಿ ಹೇಳ್ಬೋದು. ಯಾಕೆ ಅಂತಂದರೆ ಅವರು ಕೂಡ ದೇವರ ಒಂದು ಅವಕೃಪೆಯಿಂದಾಗಿ ಅವರಿದ್ದಂತಹ ಮನೆಯಲ್ಲಿ ಕಳ್ಳತನ ಆಗಿಬಿಟ್ಟಿದೆ, ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ಮನೆ ಬರಿದಾಗಿಬಿಟ್ಟಿದೆ. ಮನೆಯಲ್ಲಿದ್ದಂಥ ಎಲ್ಲ ವಸ್ತು ಇತ್ಯಾದಿಗಳನ್ನೆಲ್ಲವನ್ನು ಕೂಡ ಕಳ್ಳರು ಅಪಹರಿಸಿ ಹೋಗಿದ್ದಾರೆ. ಇವರು ನಿರ್ಗತಿಕರಾಗಿದ್ದಾರೆ, ಬೇರೆ ದಾರಿ ಇಲ್ಲದೆ ಆ ಮನೆಯನ್ನು ಬಿಡಬೇಕಾಗಿದೆ. ಅವರಿಗೆ ಯಾವುದೇ ರೀತಿಯಾದಂಥ ಆಶ್ರಯ ಇಲ್ಲದೆ ಭಿಕ್ಷಾಟನೆಯನ್ನು ಮಾಡುವಂತಹ ಒಂದು ಪರಿಸ್ಥಿತಿ ಬಂದುಬಿಟ್ಟಿದೆ ಲೀಲಾವತಿ ಮತ್ತು ಕಲಾವತಿಗೆ. ದೇವರ ಒಂದು ಅವಕೃಪೆ ಎಂಬುದಾಗಿ ಹೇಳಬಹುದು. ಸರಿ, ಈ ರೀತಿಯಾಗಿ ನಡೀತಾ ಇದ್ದಂತಹ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಅವರಿಗೆ ಬೇರೆ ದಾರಿಯ ಕಾಣದೆ ಒಂದು ಸಣ್ಣ ಗುಡಿಸಲಿನ ಹಾಗೆ ಒಂದು ಮನೆ ಸಿಗುತ್ತೆ, ಅಲ್ಲಿ ಇರ್ತಾರೆ. ಹೀಗೆ ಈ ಕಲಾವತಿ ಏನಾದರೂ ಭಿಕ್ಷೆ ಬೇಡ್ಕೊಂಡಾದರೂ ಬಂದು ಸ್ವಲ್ಪನಾದರೂ ಅಮ್ಮನಿಗೆ ಆಹಾರವನ್ನು ತಂದುಕೊಡುವ, ತನಗೂ ಕೂಡ ಏನಾದರೂ ಸಿಗ್ಬೋದು ಎಂಬುದಾಗಿ ಬೇರೆ ಬೇರೆ ಪ್ರದೇಶಗಳಿಗೆ ಹೋಗ್ತಾನೆ. ಒಂದು ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ಒಂದು ಸಣ್ಣ ಪೂಜೆ ನಡೀತಾ ಇರುತ್ತೆ, ಅಲ್ಲಿಗೆ ಹೋಗ್ತಾಳೆ. ಹೋಗಿ ಅಲ್ಲಿ ಬಹಳ ಸುಂದರವಾಗಿರತಕ್ಕಂತಹ ಪೂಜೆ, ಅಲ್ಲಿಗೆ ಹೋಗ್ತಾಳೆ, ಪ್ರಸಾದ ಎಲ್ಲ ತೆಗೆದುಕೊಂಡು ಬರ್ತಾಳೆ. ತನಗೆ ಸಿಕ್ಕಿದಂತಹ ಪ್ರಸಾದವನ್ನು ತಂದು ಮನೆಗೆ ತಾಯಿಗೆ ಆ ಪ್ರಸಾದವನ್ನು ನೋಡಿದ ಕೂಡಲೇ ನೆನಪಾಗ್ತಾ ಇದೆ, ಓ ಇದು ಬೇರೆ ಏನೂ ಅಲ್ಲ, ನಾವು ಮಾಡಿದಂತಹ ಸ್ವಯಂಕೃತ ಅಪರಾಧ. ನಾನು ನನ್ನ ಪತಿಗೆ ಎಷ್ಟು ಬಾರಿ ನೆನಪು ಮಾಡಿದರೂ ಕೂಡ ಅವರು ನನಗೇ ವಾಪಸ್ಸು ಮಾತನಾಡಿದರೂ ವಿನಃ ಆ ಪೂಜೆಯನ್ನು ಮಾಡುವ ಎಂಬುದಾಗಿ ಅವರು ಹೇಳಲಿಲ್ಲ. ಬಹುಶಃ ಇದು ಅದೇ ದೇವರ ಅವಕೃಪೆ ಎಂಬುದಾಗಿ ಹೇಳಿದಾಗ ಈ ಕಲಾವತಿಗೆ ಆಶ್ಚರ್ಯ ಆಗ್ತಾ ಉಂಟು. ಯಾವ ಪೂಜೆ, ಏನು, ನನಗೆ ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ವಿವರವನ್ನು ಹೇಳಿ ಅಂತ ಹೇಳುವಾಗ ಇದಕ್ಕಿಂತ ಹಿಂದೆ ನಡೆದು ಹೋದಂತೆ ಎಲ್ಲ ಘಟನೆಯನ್ನು ಕೂಡ ಹೇಳ್ತಾಳೆ ಕಲಾವತಿ. ಹೌದಾ, ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಕಾರಣ, ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಅವಾಂತರ ಆಗಲಿಕ್ಕೆ ಕಾರಣ ನಾನೇಯಾ? ಹಾಗಾದರೆ ನಾನೇ ಆ ಪೂಜೆಯನ್ನು ವಿಚಾರಿಸಿಕೊಂಡು ಬಂದು ಎಷ್ಟೇ ತೊಂದರೆ ಆಗಲಿ ಕಷ್ಟ ಆಗಲಿ ನಾನೇ ಆ ಪೂಜೆಯನ್ನು ಮಾಡ್ತೀನಿ ಎಂಬುದಾಗಿ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ನಿರ್ಧಾರ ಮಾಡಿ ಕಲಾವತಿ ಮರುದಿವಸ ಹೋಗಿ ಯಾರಾದರೂ ಪೂಜೆ ಪುನಸ್ಕಾರ ಮಾಡುವವರ ಹತ್ರ ಎಲ್ಲ ವಿಚಾರಿಸಿ ಆ ಪೂಜೆಯನ್ನು ಮಾಡ್ತೀನಿ, ಸಣ್ಣ ಮಟ್ಟಿಗಾದರೂ ಆ ಪೂಜೆಯನ್ನು ಮಾಡ್ತೀನಿ ಎಂಬುದಾಗಿ ಪೂಜೆಯನ್ನು ಮಾಡಿಯೇ ಬಿಟ್ಟಿದ್ದಾಳೆ. ಅಮ್ಮನನ್ನು ಕೂಡ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗಿ ಪೂಜೆಯನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾಳೆ. ಸರಿ, ಇವಳ ಒಂದು ಭಕ್ತಿಗೆ ಮೆಚ್ಚಿ ದೇವರು ಸಣ್ಣದಾಗಿ ಅವನಿಗೆ ಅನುಗ್ರಹ ಮಾಡಿದ್ದಾಳೆ. ಏನು ಅಂತಂದರೆ, ಈ ತಂದೆ ಮತ್ತು ಅಳಿಯ ಇಬ್ಬರು ಆ ಚಂದ್ರಕೇತು ಮಹಾರಾಜನ ಸೆರೆಮನೆಯಲ್ಲಿ ಬಂದಿಯಾಗಿದ್ದಾರೆ. ಅದೇ ದಿವಸ ಇವಳು ಯಾವ ದಿವಸ ಪೂಜೆ ಮಾಡಿದ್ದಾಳೋ ಅದೇ ದಿವಸ ಈ ಚಂದ್ರಕೇತು ಮಹಾರಾಜನ ಕನಸಿನಲ್ಲಿ ಭಯಂಕರವಾದಂಥ ಒಂದು ಕನಸು ಬಂದು ಯಾರೋ ಒಂದು ಹೇಳಿದ ಹಾಗೆ ಆಗ್ತಾ ಇದೆ, ನೀನು ವಿಚಾರಿಸದೆ ಇಬ್ಬರು ವ್ಯಕ್ತಿಗಳನ್ನು ಕಾರಾಗಾರದಲ್ಲಿ ಇರಿಸಿದ್ದೀಯಾ, ಅವರನ್ನು ಈಗಲೇ ಬಿಡಿಸು, ಇಲ್ಲದಿದ್ದರೆ ನಿನ್ನ ರಾಜ್ಯ ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ರಾಜ್ಯ ನಾಶವಾಗಬಹುದು ಎಂಬುದಾಗಿ ಏನೋ ಒಂದು ಕೆಟ್ಟ ಕನಸು ಆದ ಹಾಗೆ ಆಗಿದೆ. ಅದು ಕೂಡ ಇಷ್ಟವರೆಗೆ ಆಗಲಿಲ್ಲ ಅವನ ಜೀವನದಲ್ಲಿ. ನೋಡುವ, ಮರುದಿವಸ ವಿಚಾರಿಸುವ ಎಂಬುದಾಗಿ ತನ್ನ ಮಂತ್ರಿಗಳನ್ನೆಲ್ಲ ಕರೆದು ವಿಚಾರಿಸ್ತಾನೆ. ಆವಾಗ ಮಂತ್ರಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೇನೆ, ಹೌದು ಸ್ವಾಮಿ, ನೀವು ಆ ದಿವಸ ನಮ್ಮ ಮನೆ ಆಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಒಂದು ಕಳ್ಳತನವಾಯಿತು, ಇಬ್ಬರು ವ್ಯಕ್ತಿಗಳು ಸಿಕ್ಕಿದ್ರು, ಅವರನ್ನು ಯಾವುದೇ ರೀತಿಯಾದಂಥ ವಿಚಾರ ಮಾಡದೆ ಅವರನ್ನು ನಾವು ಬಂಧನಲ್ಲಿ ಇರಿಸಿದ್ದೀವಿ, ಸತ್ಯ ನಿಜ ಅಂತೇಳಿ ಹೇಳುವಾಗ ಕೂಡಲೇ ಅವರಿಬ್ಬರನ್ನು ಕರ್ಕೊಂಡು ಬನ್ನಿ ಅಂತೇಳಿ ಅವರಿಬ್ಬರನ್ನು ಕರ್ಕೊಂಡು ಬಂದು ನಿಲ್ಲಿಸ್ತಾರೆ. ಅವರ ಮುಖ ನೋಡಲಿಕ್ಕಾಗಲ್ಲ, ಆ ರೀತಿಯಾಗಿ ಆರೋಗ್ಯ ಹದಗೆಟ್ಟು ಬಿಟ್ಟಿದೆ. ಅವರನ್ನು ಒಂದು ಮನುಷ್ಯರೇ ಅಲ್ವಾ ಎಂಬಂತಹ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಅವರಿಗೆ ಆಗಿಬಿಟ್ಟಿದೆ. ಬಹಳ ದುಃಖ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಅಯ್ಯೋ ದೇವರೇ, ನನ್ನಿಂದಾಗಿ ಎಷ್ಟು ಒಂದು ದೊಡ್ಡ ಅಪರಾಧವಾಯಿತು, ನನ್ನನ್ನು ಕ್ಷಮಿಸಿ ಅಂತೇಳಿ ಅವರಿಬ್ಬರಿಗೆ ಕೈ ಜೋಡಿಸಿ ಅವರ ನಿಜ ವೃತ್ತಾಂತವನ್ನೆಲ್ಲ ಕೇಳ್ತಾನೆ. ಹಾಗಾಗಿ ಇದು ನನ್ನಿಂದಲೇ ತಪ್ಪಾದದ್ದು ಎಂಬುದಾಗಿ ಅವರ ಹತ್ರ ಮತ್ತೆ ಪುನಃ ಕ್ಷಮೆ ಕೇಳಿ ಅವರಿಗೆ ಬೇಕಾದಂತಹ ಮಂಗಳ ಸ್ನಾನ ಇತ್ಯಾದಿಗಳನ್ನೆಲ್ಲ ಮಾಡಿಸಿ ಅವರಿಗೆ ಹೊಸದಾದಂತಹ ಬಟ್ಟೆಯನ್ನೆಲ್ಲ ಕೊಟ್ಟು ಅವರು ಇಷ್ಟರವರೆಗೆ ಎಷ್ಟು ಸಂಪಾದನೆ ಮಾಡಬೇಕಿತ್ತು ಅಷ್ಟು ಸಂಪಾದನೆ ಹಣವನ್ನು ಮತ್ತು ಅವರಿಗೆ ಮನೆಗೆ ಏನೆಲ್ಲ ಬೇಕೋ ಅದನ್ನೆಲ್ಲವನ್ನು ಕೊಟ್ಟು ಅವರಿಗೆ ಹೋಗುವಂತಹ ದಾರಿಯನ್ನು ಕೂಡ ಅವರಿಗೆ ಯಾವ ಊರಿನವರ ಆ ದಾರಿಗೆ ಬೇಕಾದಂತಹ ಹೋಗುವಂಥ ವ್ಯವಸ್ಥೆನೆಲ್ಲವನ್ನು ಕೂಡ ರಾಜ ಮಾಡಿಕೊಡ್ತಾನೆ ಎಂಬುದಾಗಿ ಇದು ದೇವರ ಒಂದು ಅನುಗ್ರಹ ಎಂಬುದಾಗಿ. ಸರಿ, ತಮಗೆ ಸಿಕ್ಕಿದಂತಹ ಎಲ್ಲ ವಸ್ತುಗಳನ್ನು ವೈಡೂರ್ಯ ಇತ್ಯಾದಿಗಳನ್ನೆಲ್ಲ ಹಿಡಿದುಕೊಂಡು ತಮ್ಮ ಊರಿಗೆ ಹೋಗ್ತೇವೆ ಎಂಬುದಾಗಿ ನಾವೆಯಲ್ಲಿ ದೋಣಿಯಲ್ಲಿ ಹಾಕಿ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅಷ್ಟು ಹೊತ್ತಿಗೆ ಈ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ದೇವರು ಇನ್ನೊಂದು ಸಣ್ಣ ಪರೀಕ್ಷೆ ಮಾಡೋಣ, ಇವನಿಗೆ ನಿಜವಾಗಿ ಬುದ್ಧಿ ಬಂದಿದೆಯೋ ಇಲ್ವೋ ಎಂಬುದಾಗಿ ಪರೀಕ್ಷೆ ಮಾಡ್ತೀನಿ ಎಂಬುದಾಗಿ ಒಂದು ಸನ್ಯಾಸಿಯ ವೇಷದಲ್ಲಿ ಬಂದು, ನೀವು ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀರಿ, ಏನಿದೆ ನಿಮ್ಮ ದೋಣಿಯಲ್ಲಿ ಏನಿದೆ ಎಂಬುದಾಗಿ ಎಲ್ಲ ಬೇರೆ ಬೇರೆ ರೀತಿಯಾಗಿ ಪ್ರಶ್ನೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾನಂತೆ. ಆ ರೀತಿಯಾಗಿ ಪ್ರಶ್ನೆ ಮಾಡುವಾಗ ಅಳಿಯ ಮತ್ತು ರಾಜ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಇಲ್ಲ, ನಮ್ಮ ಈ ಒಂದು ನಾವೆಯಲ್ಲಿ ಬೇರೆ ಏನಿಲ್ಲ,
ಇಲ್ಲೇ ಸಿಕ್ಕಿದಂತಹ ತರೆಗಳೆಗಳನ್ನು ಏನು ಬೇರೆ ಬೇರೆ ಎಲೆಗಳನ್ನೆಲ್ಲ ಒಟ್ಟು ಹಾಕಿ ನಾವು ನಮ್ಮ ಊರಿಗೆ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಅಂತೇಳಿ ಹೇಳುವಾಗ, ಹೌದಾ ಹಾಗೆಯಾ, ಹಾಗಾದರೆ ಹಾಗೆಯೇ ಆಗಲಿ ಎಂಬುದಾಗಿ ಅವನು ಸನ್ಯಾಸಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ಸ್ವಲ್ಪ ಹೊತ್ತು ನೋಡಿದಾಗ ಆ ದೋಣಿ, ಇಷ್ಟೊತ್ತಿಗೆ ಭಾರವಾಗಿದ್ದಂತಹ ದೋಣಿ ಸ್ವಲ್ಪ ಮೇಲೆ ಬರಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಾರಂಭ ಆಗ್ತಾ ಇದೆ ಅಂತೆ. ಈ ಅಳಿಯ ಹೋಗಿ ನೋಡ್ತಾನೆ, ತಮಗೆ ಸಿಕ್ಕಿದಂತಹ ಎಲ್ಲ ಏನು ಬಂಗಾರ ವೈಡೂರು ಇತ್ಯಾದಿಗಳನ್ನೆಲ್ಲ ತೆಗೆದು ನೋಡ್ತಾನೆ. ಏನೂ ಇಲ್ಲ ಅಲ್ಲಿ, ಬರೀ ಎಲೆಗಳು, ಒಣಗಿದಂತಹ ಎಲೆಗಳೇ ಇದೆ. ಓ, ಇದೇನೋ ಮತ್ತೆ ಪುನಃ ನಮ್ಮಿಂದ ಅಪರಾಧವಾಯಿತು, ಏನು ನೀವು ಮಾಡಿದ್ರಿ ಎಂಬುದಾಗಿ ಆ ಮಾವನ ಹತ್ರ ಆ ಅಳಿಯ ಕೇಳುವಾಗ, ಹೌದು ನನ್ನಿಂದ ಏನೋ ಒಂದು ತಪ್ಪಾದ ಹಾಗೆ ಆಗಿದೆ, ನನ್ನ ಹತ್ರ ಯಾರೋ ಈಗ ಬಂದು ಸನ್ಯಾಸಿಯ ವೇಷದಲ್ಲಿ ಬಂದು ಕೇಳಿದರು, ನಾನು ಏನೋ ಒಂದು ಉತ್ತರವನ್ನು ಕೊಟ್ಟೆ, ಅಹಂಕಾರದ ಮಾತನ್ನು ಆಡಿದೆ ಎಂಬುದಾಗಿ ಹೇಳಿದೆ ಅಂತೇಳಿ ಹೇಳುವಾಗ ಆ ಅಳಿಯ ಮತ್ತೆ ಪುನಃ, ನಿಮಗೆ ಇಷ್ಟು ಆದರೂ ಕೂಡ ನಿಮಗೆ ಮತ್ತೆ ಪುನಃ ಏನು ಬುದ್ಧಿ ಬಂದಿಲ್ಲವೇ ಎಂಬುದಾಗಿ ಮತ್ತೆ ಪುನಃ ಹೇಳಿದಾಗ ಆ ಅಳಿಯ ಆ ಸನ್ಯಾಸಿಯನ್ನು ಹುಡ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತೇನೆ ಅಂತೇಳಿ ಹೋಗಿ ಹುಡುಕೊಂಡು ಅವರಿಗೆ ಸಾಷ್ಟಾಂಗ ಪ್ರಣಾಮವನ್ನು ಮಾಡಿ, ಇಲ್ಲ ನಮ್ಮದು ತಪ್ಪಾಯಿತು ಕ್ಷಮಿಸಿ ಎಂಬುದಾಗಿ ಅವರ ಹತ್ರ ಪರಿಪರಿಯಾಗಿ ಬೇಡಿಕೊಂಡಾಗ ಆ ಸನ್ಯಾಸಿ ವೇಷದಲ್ಲಿ ಸನ್ಯಾಸಿ ಹೇಳ್ತಾನೆ, ಇಲ್ಲ ನಿಮ್ಮಿಂದ ತಪ್ಪು ಆದದ್ದು ಸಹಜ, ನೀವು ಇದಕ್ಕಿಂತ ಹಿಂದೆ ಪೂಜೆ ಮಾಡ್ತೀನಿ ಎಂಬುದಾಗಿ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಸಂಕಲ್ಪ ಮಾಡಿಕೊಂಡು ಇನ್ನೂ ಕೂಡ ಆ ಪೂಜೆಯನ್ನು ನೀವು ಅರ್ಪಿಸಲಿಲ್ಲ ದೇವರಿಗೆ. ಆ ಪೂಜೆಯನ್ನು ನೀವು ಕೂಡಲೇ ಅರ್ಪಿಸಿ, ಇಲ್ಲದಿದ್ದರೆ ನೀವು ಮತ್ತೆ ಪುನಃ ಸಂಕಷ್ಟದಲ್ಲಿ ಸಿಲುಕ್ತೀರಾ ಎಂಬುದಾಗಿ ಹೇಳಿದಾಗ, ಇಲ್ಲ ಅವನಿಗೆ ತಪ್ಪಿನ ಅರಿವಾಗಿ ಅಳಿಯ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ಅಷ್ಟೊತ್ತಿಗೆ ಮಾವನು ಕೂಡ ಬಂದು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ, ಇಲ್ಲ ನಾವು ತಪ್ಪು ಮಾಡಿದ್ದು ಸಹಜ, ನಾವು ಈ ಕೂಡಲೇ ನಮ್ಮ ಊರಿಗೆ ಹೋಗಿ ನಮ್ಮ ಮನೆಗೆ ಹೋಗಿ ನನ್ನ ಹೆಂಡತಿ ಮಕ್ಕಳನ್ನೆಲ್ಲ ಕರೆದು ಆ ಪೂಜೆಯನ್ನು ಮಾಡ್ತೀನಿ ಎಂಬುದಾಗಿ ಸಂಕಲ್ಪ ಮಾಡಿ ಅವರಿಗೆ ಸಾಷ್ಟಾಂಗ ಪ್ರಣಾಮವನ್ನು ಮಾಡಿ ಅವರಿಂದ ಮತ್ತೆ ಪುನಃ ಅನುಗ್ರಹ ಇತ್ಯಾದಿಗಳನ್ನು ಪಡ್ಕೊಂಡು ತನ್ನ ಊರಿಗೆ ಹೋಗ್ತಾನೆ. ತನ್ನ ಊರಿಗೆ ಪ್ರವೇಶಿಸುವಾಗ ಯಾರನ್ನೋ ಕರೆದು, ಇಲ್ಲ ನಾವು ಹೀಗೆ ಬಂದಿದ್ದೀವಿ, ಈ ಊರಿಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟವರು, ಇಂತಹ ಒಂದು ಜಾಗದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಮನೆ ಇದೆ, ಅಲ್ಲಿಗೆ ಹೋಗಿ ನಾವು ಬಂದಿದ್ದೀವಿ ಅಂತ ವಿಷಯ ತಿಳಿಸಿ ಅಂತೇಳಿ ಹೇಳುವಾಗ ಆ ವ್ಯಕ್ತಿಗೆ ಬಹಳ ಇವರು ಬಂದಿದ್ದಾರೆ, ಇವರನ್ನು ಕೂಡ ನೋಡಿ ತುಂಬ ಸಮಯ ಆಯಿತು, ಇವರು ಬಂದಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಎಂಬಂಥ ವಿಚಾರ ಗೊತ್ತಾಯಿತು. ಆದರೆ ಆ ಮನೆ ಬೀಗ ಹಾಕಿ ಎಷ್ಟೋ ದಿನಗಳಾಗಿದೆ, ಆ ಮನೆಯಲ್ಲಿ ಯಾರೂ ಇಲ್ಲ ಅಂತೇಳಿ ಹೇಗೆ ಹೇಳುವುದು? ಇವರು ಕೂಡ ಬಹಳ ಸಮಯದ ನಂತರ ಬಂದಿದ್ದಾರೆ, ಹೇಗೆ ಹೇಳುವುದು ಸರಿ ಆಗಲಿ ಎಂಬುದಾಗಿ ಆ ವ್ಯಕ್ತಿ ಅವರನ್ನು ಎಲ್ಲಾದರೂ ಸಿಗಬಹುದು ಅಂತೇಳಿ ಹುಡ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾನೆ. ಸ್ವಲ್ಪ ದೂರಕ್ಕೆ ಹೋಗುವಾಗಲೇ ಆ ಒಂದು ಯಾವುದೋ ಒಂದು ಸಣ್ಣ ದೇವಸ್ಥಾನದ ಅಶ್ವತ್ಥ ಮರದ ಕೆಳಗೆ ಈ ಇಬ್ಬರು ಕಲಾವತಿ ಮತ್ತು ಲೀಲಾವತಿ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ದೇವರ ಪೂಜೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಸೀದಾ ಅಲ್ಲಿಗೆ ಹೋಗ್ತಾನೆ. ದೇವರೇ ಇದನ್ನು ಕಳಿಸಿದ್ದು ನನ್ನನ್ನು ಅಂತೇಳಿ ದೇವರಿಗೆ ವಂದಿಸಿ, ಇಲ್ಲ ಅಲ್ಲಿಗೆ ಹೋಗಿ ಕಲಾವತಿ ಮತ್ತು ಲೀಲಾವತಿ ಹತ್ರ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ನೀವು ಮಾಡಿದಂತಹ ಪೂಜೆಯ ಫಲವೋ ಏನೋ, ನಿಮ್ಮ ಇಬ್ಬರ ಪತಿಯಂದಿರು ಬಂದಿದ್ದಾರೆ, ನಿಮ್ಮನ್ನು ಅಲ್ಲಿ ಕಾಯ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂತೇಳಿ ಹೇಳುವಾಗ ಇಬ್ಬರಿಗೆ ಬಹಳ ಸಂತೋಷ ಆಗುತ್ತೆ. ಅಲ್ಲಿ ಪೂಜೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಂತಹ ಪೂಜೆಯನ್ನು ಅಲ್ಲಿಗೆ ಬಿಟ್ಟು ಕೂಡಲೇ ಓಡಿ ಹೋಗ್ತಾರೆ, ತಮ್ಮ ಪತಿಯಂದಿರನ್ನು ನೋಡಬೇಕು ಎಂಬುದಾಗಿ. ಅದು ಪುನಃ ಒಂದು ಸಣ್ಣ ಅಪಚಾರ ಮಾಡಿದ ಹಾಗೆ ಆಗುತ್ತೆ. ಇನ್ನು ನಮ್ಮ ಪತಿಯಂದಿರ ಹತ್ತಿರ ಹೋಗಬೇಕು ಅಂತೇಳಿ ಹೇಳುವಾಗ ಅವರು ಇದ್ದಂತಹ ನಾವೇ ದೋಣಿ ಏನಿದೆ, ಒಂದು ಸಣ್ಣ ಬಿರುಗಾಳಿ ಬಂದು ಅದು ಅಲ್ಲೋಲ ಕಲ್ಲೋಲ ಆಗಿಬಿಟ್ಟಿದೆ. ಅಯ್ಯೋ ದೇವರೇ, ಇದೇನಾಯಿತು? ನಾವು ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಪ್ರಯತ್ನಪಟ್ಟು ನಮ್ಮ ಪತಿಯಂದಿರು ಸಿಗಬೇಕು ಅಂತೇಳಿ ನಾವು ದೇವರಲ್ಲಿ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡಿದರೆ ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಆಗ್ತಾ ಇದಲ್ಲ, ಯಾಕೆ ಹೀಗೆ ಆಗ್ತಾ ಇದೆ ಅಂತೇಳಿ ಹೇಳುವಾಗ ಒಂದು ಅಶರೀರವಾಣಿಯಾದ ಹಾಗೆ ಆಗತ್ತೆ. ನೀವು ಮತ್ತೆ ತಪ್ಪು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀರಿ, ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ನೀವು ಪೂಜೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀರಿ, ಆ ಪೂಜೆಯನ್ನು ಸತ್ಯನಾರಾಯಣ ದೇವರ ಪೂಜೆಯನ್ನು ಅಲ್ಲಿಗೆ ನಿಲ್ಲಿಸಿ ನೀವು ಪ್ರಸಾದವನ್ನು ಕೂಡ ಸ್ವೀಕರಿಸದೆ ನೀವು ಓಡಿ ಬಂದಿದ್ದೀರಿ, ಮತ್ತೆ ಪುನಃ ನೀವು ತಪ್ಪು ಮಾಡಿದ್ದೀರಿ, ಕೂಡಲೇ ಹೋಗಿ ನೀವು ಆ ಪೂಜೆಯನ್ನು ಪೂರ್ತಿಗೊಳಿಸಿ ಎಂಬುದಾಗಿ ಅಶರೀರವಾಣಿಯಾಗತ್ತೆ. ಅದೇ ಪ್ರಕಾರವಾಗಿ ಅವರಿಬ್ಬರು ಹೋಗಿ ತಾವು ಅರ್ಧದಲ್ಲಿ ನಿಲ್ಲಿಸಿದಂತಹ ಪೂಜೆಯನ್ನು ಸತ್ಯನಾರಾಯಣ ದೇವರ ಪೂಜೆಯನ್ನು ಮತ್ತೆ ಪುನಃ ಪ್ರಾರಂಭಿಸಿ ಪ್ರಸಾದವನ್ನೆಲ್ಲ ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡಿ ಮಂಗಳಾರತಿ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಹೇಳುವಾಗ ಇಬ್ಬರು ಕಲಾವತಿಯ ಮತ್ತು ಲೀಲಾವತಿಯ ಗಂಡಂದಿರಿಬ್ಬರೂ ಕೂಡ ತಮಗೆ ಸಿಕ್ಕಿದಂಥ ಎಲ್ಲ ವಸ್ತುಗಳನ್ನು ಹಿಡ್ಕೊಂಡು ಬಂದು ಅಲ್ಲಿಗೆ ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅವರು ಬಂದಂಥ ಒಂದು ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಮತ್ತೆ ಪುನಃ ದೇವರಿಗೆ ಮಂಗಳಾರತಿಯನ್ನು ಮಾಡಿ ದೇವರಿಗೆ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ 4 ಜನ ಸೇರಿಕೊಂಡು ಸಾಷ್ಟಾಂಗ ಪ್ರಣಾಮವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ತಮ್ಮಿಂದ ಆದಂತಹ ತಪ್ಪನ್ನು ದೇವರ ಮುಂದೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಇಲ್ಲ, ನಾವು ಬಹಳ ದೊಡ್ಡ ತಪ್ಪನ್ನೇ ಮಾಡಿದ್ದೀವಿ, ಪೂಜೆಯನ್ನು ಅರ್ಪಿಸ್ತೀವಿ ಅಂತೇಳಿ ಹೇಳಿ ಇಷ್ಟರೊಳಗೆ ನಾವು ಆ ಪೂಜೆಯನ್ನು ಮಾಡಲಿಲ್ಲ, ನಮ್ಮದು ದೊಡ್ಡ ಅಪಚಾರವಾಯಿತು, ಕ್ಷಮಿಸಿ ಮನ್ನಿಸಿ, ನಮ್ಮಿಂದ ಇನ್ನೂ ಹಾಗೆ ಆಗುವುದಿಲ್ಲ ಅಂತೇಳಿ ದೇವರ ಹತ್ರ ಪ್ರಾರ್ಥನೆಯನ್ನು ಮಾಡಿದ್ದಕ್ಕೆ ದೇವರು ಅವರಿಗೂ ಕೂಡ ಅನುಗ್ರಹವನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅವರ ದಾರಿದ್ರ್ಯಾವಸ್ಥೆ ಅವತ್ತಿನಿಂದ ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ
ದೂರವಾಗಿದೆ. ದೇವರು ಒಳ್ಳೆಯ ಬುದ್ಧಿಯನ್ನು ಕೂಡ ಅವರಿಗೆ ಅನುಗ್ರಹಿಸಿದ್ದಾರೆ ಎಂಬುದಾಗಿ. ಅವರು ಬೇರೆ ಬೇರೆ ಊರಿಗೆ ಹೋಗಿ ವ್ಯಾಪಾರ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಂತಹ ವ್ಯಕ್ತಿ ಸಾಧು ತಮ್ಮ ಊರಿನಲ್ಲೇ ಅವನು ವ್ಯಾಪಾರ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡ್ತಾನೆ. ಒಳ್ಳೆಯ ಶ್ರೀಮಂತ ವ್ಯಕ್ತಿಯಾಗಿ ಕಾಲಕಾಲಕ್ಕೆ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ದೇವರ ಪೂಜೆಯನ್ನೆಲ್ಲ ಮಾಡಿ ಧಾರ್ಮಿಕ ಕೆಲಸವನ್ನೆಲ್ಲ ಮಾಡಿ ಮುಂದೆ ಒಳ್ಳೆಯ ಉತ್ತಮ ಲೋಕವನ್ನು ಪಡೆಯುತ್ತಾನೆ ಎಂಬುದಾಗಿ ಇರತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಕತೆ. ಅಂತಹ ಒಂದು ಸತ್ಯನಾರಾಯಣ ದೇವರ ಪೂಜೆಯನ್ನು ನಾವು ಕೂಡ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ನಿಮ್ಮೆಲ್ಲರ ಪರವಾಗಿ ದೇವರಿಗೆ ಬಹಳ ಸುಂದರವಾಗಿರತಕ್ಕಂತಹ ಪತ್ರೆಗಳನ್ನು ಪುಷ್ಪಗಳನ್ನೆಲ್ಲವನ್ನು ಅರ್ಪಿಸಿ ದೇವರಿಗೆ ಹೂ ಹಾಕುವಲ್ಲಿ ಹೂವಿನ ಎಸಳು ಎಂಬಂಥ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಕೊಟ್ಟಂತಹ ಪೂಜೆಯನ್ನು ಸತ್ಯನಾರಾಯಣ ದೇವರು ಸಂತೋಷವಾಗಿ ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡಿಕೊಂಡು ಇದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಇನ್ನೂ ಕೂಡ ದೇವರ ಸನ್ನಿಧಾನಕ್ಕೆ ಬಂದು ಇಂತಹ ಸೇವೆಯನ್ನು ಕೊಟ್ಟು ಅವರ ಅನುಗ್ರಹ ಪ್ರಸಾದವನ್ನು ಪಡೆದುಕೊಳ್ಳುವಂತಹ ಭಾಗ್ಯವನ್ನು ದೇವರು ನಿಮಗೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ಅನುಗ್ರಹ ಮಾಡಿಕೊಡಲಿ ಎಂಬುದಾಗಿ ಕಥೆಯ ಮಂಗಳವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಮಂಗಳಂ ಭಗವಾನ್ ವಿಷ್ಣು ಮಂಗಳಂ ಸೂತ್ರ ಮಂಗಳಂ ದೇವಿಕೆ ಪುತ್ರೋ ಮಂಗಳಂ ಗರುಡಧ್ವಜ ಸರ್ವಮಂಗಲ ಮಾಂಗಲ್ಯೇ ಶಿವೆ ಸರ್ವಾರ್ಥ ಸಾಧಿಕೆ ಶರಣ್ಯೇ ತ್ರ್ಯಂಬಕೆ ದೇವಿ ನಾರಾಯಣೇ ನಮೋಸ್ತುತೇ. सत्यमूलादीतं गुणात्रसमन्वितं लोकनाथं तु लोकेशं कौस्तुभावर्णं हरिं नीलवर्णं पीतवस्त्रं श्रीवत्सं पटुवस्त्रं गोविन्दं गोकुलान्दं ब्रह्माद्यैर्वपूज्यं लक्ष्मीक्षेत्रसत्यादेवताभ्यो नमः. मनसोभीष्टप्रार्थनां समर्पयामि. वनस्पतिरसोत्पन्नो गन्धादिगोचनः गृहसरदेवानां रूपूयन्ति शुभं भगवद्गीतं दर्शयामि. निवेद्यार्थे सत्यन्तवृत्तेन परिषिञ्चयामि. अन्तःश्चरति भूतेषु गुहायां सर्वतोमुक्तविज्ञं बहिष्कृत्यम् आवाहितदेवताभाषिदेभ्येन पुरतस्स्थापितं नारिकेलखण्डकदलीयफलादि महानिवेद्यं समर्पयामि. प्राणाय स्वं व्यानाय स्वं अपानाय स्वं आत्मने स्वं परमात्मने अपानाय स्वं धानाय स्वं समानाय स्वं आत्मने स्वः परमात्मने ఉంటుంది పూజ కాకుండా ప్రసన్న కాలే మంగళ నీరాజనం కలిసి జయతి హరిరతి.
ಖಾಲಿ ಒಂದು ಹೆಂಚು ಕೊಡಿ, ಒಂದು ಈಚೆ ಕೊಡಿ, ಒಂದು ಆಚೆ ಕೊಡಿ, ಸುಲಭ. ನೀವು ಆಚೆ ಈಚೆ ಬನ್ನಿ. आपादमौलिपर्यन्तं विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति गुणवन्तः गुरवे नमः सुभीष्टप्रार्थनां सर्वनि अगजाननं पद्मार्कं गजाननं महर्निशमनेकदन्तं भक्तानामेकदन्तपास्मै श्रीमहागणपते नमः सुभीष्टप्रार्थनां सर्वनि ध्याये सत्यं गुणादितं गुणातरसंहितं लोकनाथं तलोकेशं कोस्वामनमहे नीलवर्णपीतवसं शिवसंपदवसं गोविन्दं गोकुलान्तं ब्रह्माद्यर्भूतं लक्ष्मी सत्यसत्यादेवताभ्यो नमः सुभीष्टप्रार्थनां सर्वनि ಕೊಟ್ಟಂತಹ ಸೇವೆ, ಹುಣ್ಣಿಮೆ ದಿವಸ ಕೊಟ್ಟಂತಹ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ದೇವರ ಸೇವೆಯನ್ನು ದೇವರು ಸಂತೋಷವಾಗಿ ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡಿಕೊಂಡು, ವಿಶೇಷವಾಗಿ ನೀವೆಲ್ಲ ಇಲ್ಲಿ ಪ್ರತ್ಯಕ್ಷವಾಗಿ ಬಂದು ದೇವರ ಸೇವೆಯನ್ನು ಮಾಡಿದ್ದೀರಿ, ಸತ್ಯನಾರಾಯಣ ದೇವರ ಪೂಜೆಯನ್ನು ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಇನ್ನು ತುಂಬ ಜನ ಏನು ಪರವೂರಿನಲ್ಲಿ ಪರದೇಶದಲ್ಲಿ ತಮ್ಮ ಏನು ಹೆಸರನ್ನು ಕಳಿಸಿದ್ದಾರೆ, ಅವರಿಗೂ ಕೂಡ ತಮ್ಮ ಲೆಕ್ಕದಲ್ಲಿ ಪೂಜೆ ಆಗಬೇಕು ಎಂಬುದಾಗಿ ಭಕ್ತಿಯಿಂದ ಅವರೆಲ್ಲ ಪೂಜೆಯನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಅವರಿಗೂ ಕೂಡ ಅವರು ಮಾಡುವಂತಹ ಉದ್ಯೋಗ ವ್ಯವಹಾರದಲ್ಲೂ ಕೂಡ ಶ್ರೇಯಸ್ಸನ ಅಭಿವೃದ್ಧಿಯನ್ನೆಲ್ಲವನ್ನು ಕೂಡ ತೋರಿಸಿಕೊಟ್ಟು ಅವರವರ ವೃತ್ತಿಯ ಜೀವನದಲ್ಲಿ ಇನ್ನು ಅವರು ಮಾಡುವಂತಹ ಉದ್ಯೋಗ ವ್ಯವಹಾರದಲ್ಲಿ ಶ್ರೇಯಸ್ಸನ ಅಭಿವೃದ್ಧಿಯನ್ನು, ಇನ್ನು ವಿವಾಹಾದಿ ಮಂಗಳ ಕೆಲಸ ಆಗಲಿಕ್ಕೆ ಬಾಕಿ ಇದ್ದರೆ ಅದೆಲ್ಲವನ್ನು ಕೂಡ ಆದಷ್ಟು ಬೇಗ ಶೀಘ್ರವಾಗಿ ಆಗುವಂತಹ ಅನುಗ್ರಹವನ್ನು, ಇನ್ನು ಸಂತತಿ ಅಪೇಕ್ಷೆಯುಳ್ಳವರಿಗೆ ಒಳ್ಳೆಯ ಸಂತಾನ ಭಾಗ್ಯವನ್ನು ಕೂಡ ಅನುಗ್ರಹ ಮಾಡಿಕೊಟ್ಟು, ಇನ್ನು ವಿದ್ಯಾಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಇರತಕ್ಕಂಥವರಿಗೆ ಒಳ್ಳೆಯ ವಿದ್ಯಾಭ್ಯಾಸವನ್ನು, ಮುಂದೆ ಭವಿಷ್ಯತ್ತನ್ನೆಲ್ಲವನ್ನು ಕೂಡ ರೂಪಿಸಿಕೊಟ್ಟು, ಇದೇ ರೀತಿಯಾಗಿ ವಿಷ್ಣುಮೂರ್ತಿ ದೇವರ ಸನ್ನಿಧಾನಕ್ಕೆ ಬಂದು ಇಂತಹ ಸೇವೆಯನ್ನು ಕೊಟ್ಟು ಅವರ ಅನುಗ್ರಹ ಪ್ರಸಾರವನ್ನು ಪಡೆದುಕೊಳ್ಳುವಂತಹ ಭಕ್ತಿ ಶಕ್ತಿ ಸಾಮರ್ಥ್ಯವನ್ನು ನಿಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ದೇವರು ಅನುಗ್ರಹ ಮಾಡಿಕೊಡಲಿ ಎಂಬುದಾಗಿ ಈ ಒಂದು ಪ್ರಸನ್ನ ಕಾಲದಲ್ಲಿ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಸೇರಿ ದೇವರ ಸನ್ನಿಧಾನದಲ್ಲಿ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡಿಕೊಳ್ಳುವ. ಗೋವಿಂದಾನಿ ಗೋವಿಂದ ಗೋವಿಂದ. ಪದೇ ಪದೇ ಪಾಪೋಹಂ ಪಾಪಕರ್ಮಹಂ ಪಾಪಾತ್ಮ ಪಾಪ ಸಂಭವ ತರಾಹಿ ಮಾ ಕೃಪಯಾದಿವ ಶರಣಾಶ್ರಮ ರಕ್ಷ ರಕ್ಷ ಮಹೇಶ್ವರ ಪುನಃ ಪೂಜಾಂ ಕರಿಷ್ಯೆ. ಧ್ಯಾಯಾಮಿ ಧ್ಯಾಯಾಮಿ ಧ್ಯಾನಂ ಸಮರ್ಪಯಾಮಿ ವಾಹೇಮಿ ಅವಾನಂ ಸಮರ್ಪಯಾಮಿ ಪಾದಾರ್ಭ್ಯೋ ಪಾದ್ಯಂ ಸಮರ್ಪಯಾಮಿ ಅರ್ಘ್ಯಮರ್ಪಯಾಮಿ. ಕಾಯೇನ ಪ್ರಕೃತಿಯ ಸ್ವಭಾವ ನಾರಾಯಣ ಸಮರ್ಪಯಾಮಿ ಕಲ್ಪ ಧ್ಯಾನವ. ಒಂದು ಕತ್ತಿ ಅಥವಾ ಚೂರು ತನ್ನಿ, ಹೂ ಕಟ್ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಯಾವುದಾದ್ರು ನಿಮಗೆ ಯಾವುದಾದ್ರು
ಓಂ